किंवा जीआयएस जे आउटपुट आहे ते किंवा जीआयएस या सॉफ्टवेअरचा अप्लाय करू शकत नाही. आपण सगळ्या फील्डमध्ये जीआयएसचा अप्लाय करू शकतो. ज्याच्या त्याच्या रिक्वायरमेंटनुसार ज्या त्या फील्डमध्ये जशी रिक्रुटमेंट आहे त्या पद्धतीने आपण त्याला जीआयएसला म्हणजे त्या ठिकाणी यूज करू शकतो. त्यामधले काही एक्झाम्पल्स आपण बघू. फॉर एक्झाम्पल वॉटरसेड मॅनेजमेंट ही जर फील्ड बघितली, वॉटरसेडची जर फील्ड बघितली तर वॉटरसेड मॅनेजमेंटमध्ये सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणात खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण जीआयएस आणि रिमोट सेन्सिंगचा अप्लाय करू शकतो. आता वॉटरसेड मॅनेजमेंट जर बघितलं तर वॉटरसेड मॅनेजमेंटमध्ये आपल्याला बऱ्याचदा काय करावं लागतं की आपल्याला स्लोपची खूप गरज असते की त्याच्याही अगोदर आपल्याला आपला वॉटरसेड किती आहे, कुठून आपला वॉटरसेड सुरू होतो, आपल्या वॉटरसेडचा एरिया किती आहे, आपल्या वॉटरसेडमध्ये ज्या ड्रेनेज लाईन आहेत त्यांची डेन्सिटी कशी आहे, त्या कशा फ्लो झालेल्या आहेत, किंवा त्याचे जे ऑर्डर्स आहेत ज्याला आपण ड्रेनेज ऑर्डर म्हणतो, तर ड्रेनेज ऑर्डर किती आहे. जर ड्रेनेज ऑर्डर जास्त असतील तर त्या ठिकाणी वॉटरसेडची डेन्सिटी जास्त असते. ड्रेनेज ऑर्डर जर कमी असतील तर वॉटरसेडमध्ये ड्रेनेजची डेन्सिटी कमी असते. म्हणजे हे सगळं वॉटरसेडची डेन्सिटी बघण्यासाठी किंवा वॉटरसेडचा एरिया काढण्यासाठी आपण जीआयएस सुद्धा मोठ्या प्रमाणात उपयोग चांगल्या प्रकारे अप्लाय करू शकतो. हे झालं बेसिक ऍप्लिकेशन वॉटरसेड मधलं. वॉटरसेडमध्ये आपण ऍडव्हान्स ऍप्लिकेशन सुद्धा करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला वॉटरसेडचं मॅनेजमेंट करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बंधारे बांधायचे की ज्या ठिकाणाहून आपलं पाणी आपण वाचवू शकेन किंवा वॉटरसेड मधला आपल्या वॉटरसेड मधले सॉइलचं इरोजन व्हायला लागले तर ते इरोजन थांबवण्यासाठी आपल्याला कोणकोणती उपाययोजना कराव्या लागतील. शेतावरती जर बंदिस्ती करायची असेल तर बंदिस्ती कोणकोणत्या ठिकाणी करावी लागेल. सॉइलची कुठं डेप्थ कमी आहे, कुठं जास्त आहे, जिथे जास्त डेप्थ आहे तिथं काय करावं लागेल, कमी डेप्थ आहे तिथं काय करावं लागेल. ह्या सगळ्यांचा प्लॅन करण्यासाठी म्हणून आपण वॉटरसेड मॅनेजमेंट करत असताना जीआयएसचा यूज करून आपण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेलिंग बनवू शकतो. आणि त्या वॉटरसेडच्या मॅनेजमेंटमध्ये जीआयएसचा चांगल्या प्रकारे अप्लाय करून घेऊ शकतो किंवा त्याचं ऍप्लिकेशन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आता वॉटरसेड मॅनेजमेंटमध्ये अजून एक दुसरा महत्वाचा भाग येतो की आपण वॉटरसेड मॅनेजमेंट करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग असतो की त्या ठिकाणी बंधारे बांधणं आणि बंधारे बांधून पाणी अडवणं आणि पाणी अडवलेले जिरवणं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बंधारे बांधायचे जर असेल तर त्या बंधारा बांधत असताना आपल्याला स्लोपचा विचार करावा लागतो. स्लोप बरोबरच त्या ठिकाणचं जिओलॉजी कशी आहे ह्या सगळ्यांचा विचार करून आपल्याला त्या ठिकाणचं मॅनेजमेंट करावं लागतं. मग हे सगळं मॅनेजमेंट करण्यासाठी आपण जीआयएसचा जर अप्लाय केला तर आपला इथं वेळ वाचू शकतो, ऍक्युरेसी येऊ शकते आणि पैसे सुद्धा बचत होते. अशा प्रकारे आपण वॉटरसेड मॅनेजमेंटमध्ये जीआयएसचा चांगल्या प्रकारे यूज करू शकतो. दुसरा आहे की रिसोर्सेस मॉनिटरिंग ऑफ रिसोर्सेस. आपले जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचं मॉनिटरिंग करणं सुद्धा फार महत्वाची गोष्ट झाली आहे. सध्या जर बघितलं तर नॅचरल रिसोर्सेस नष्ट होत चाललेत, संपत चाललेत आणि त्यांचं नियोजन करणं फार गरजेचं आहे. मग त्यांचं नियोजन करत असताना आपण जीआयएसचा चांगल्या प्रकारे यूज करू शकतो. आता रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये फॉर एक्झाम्पल जर घेतलं तर नॅचरल रिसोर्सेसमध्ये फॉरेस्ट रिसोर्सेस आहेत, सॉइल रिसोर्सेस आहेत, वॉटर रिसोर्सेस आहेत. आता जर वॉटर रिसोर्सेस आपण घेतलं तर पाण्याचं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे किंवा पाण्याचं प्रदूषण होण्यासोबतच पाण्याची कमतरता भासत आहे. आता जर पाण्याची कमतरता पाहिली तर पाण्याची कमतरता भासू नये म्हणून किंवा ड्रॉट कंडिशन तयार होऊ नये, दुष्काळ परिस्थिती तयार होऊ नये याच्यासाठी आपल्याला वॉटरसेड मॅनेजमेंट किंवा वॉटरचं मॅनेजमेंट करावं लागतं. वॉटर एक नॅचरल रिसोर्सेस आहे आणि त्या रिसोर्सेसचं मॅनेजमेंट करायला पाहिजे. मग त्याचं मॅनेजमेंट कशा प्रकारे करायला पाहिजे ह्याची आपण आपल्याला जसे सोयीस्कर आहे तशा प्रकारचे डाटा इनपुट देऊन आपण मॉडेलिंग बनवू शकतो आणि मॉडेल बनवून त्या रिसोर्सेसचं संवर्धन करू शकतो. त्याच्यानंतर आहे सॉइल रिसोर्सेसचं सुद्धा मॉनिटरिंग करणं फार गरजेचं आहे. आता सॉइल रिसोर्सेसचं मॉनिटरिंग करणं एवढ्यासाठी गरजेचं आहे की सॉइल जर आपण बघितली तर सॉइलची धूप व्हायला लागली, ज्याला आपण सॉइल डिग्रेडेशन असं म्हणतोय. ओके, सॉइल इरोजन असं म्हणतोय. तर सॉइल इरोजन जे व्हायला लागले ते सॉइल इरोजन झाल्यामुळे सॉइल आपली नष्ट होते. जी सुपीक सॉइल आहे ती वाहून जाते पाण्यासोबत आणि ती गाळात तिचं रूपांतर होतं आणि मग शेतीवर त्याचा वाईट परिणाम होतो किंवा शेतीची धूप होते, शेतीतल्या जमिनीची धूप होते आणि शेती नापीक बनते. ओके, तर मग सॉइल इरोजन होऊ नये म्हणून सुद्धा आपण ती होऊ नये म्हणून कशा प्रकारे आपण नियोजन करायला पाहिजे ह्यासाठी सुद्धा मग ते सॉइलचं जे सॉइल रिसोर्सेसचं जे मॉनिटरिंग आहे ते मॉनिटरिंग करण्यासाठी सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे
मॉडेल्स बनवू शकतो. आता सॉइल इरोजन कुठे जास्त होते कुठे कमी होते हे का आपण असं डोळ्याने बघून आपल्याला समजत नाही की कुठे जास्त होते कुठे कमी होते किंवा तसं मॉनिटरिंग करणं खूप अवघड जातं. मग त्यासाठी आपल्याला जीआयएस मध्ये रसेल नावाचं एक मॉडेल आहे. रसेल मॉडेल जर आपण रन केलं तर त्याच्यामध्ये 4 प्रकारचे फॅक्टर बनवले जातात. सॉइल मध्ये रेनफॉल फॅक्टर असतो, त्यानंतर सॉइल टाईपचा फॅक्टर असतो, त्यानंतर स्लोपचा फॅक्टर असतो आणि त्याच्यानंतर रन ऑफ असतो, म्हणजे रन ऑफ वॉटर जे आहे तो एक फॅक्टर असतो. हे सगळे फॅक्टर एकत्रित करून ते एक मॉडेल बनवलं जातं. त्या मॉडेलच्या बेसवर आपण सांगू शकतो की सॉइल इरोजन कुठे जास्त व्हायला लागले, सॉइल इरोजन कुठे कमी व्हायला लागले. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला किंवा हे जे रिसोर्सेसचं मॅनेजमेंट आहे ह्या मॅनेजमेंटमध्ये आपल्याला जीआयएस ची चांगली हेल्प होते. जर आपण जीआयएस मॉडेलिंग जर बनवलं तर त्या सॉइल इरोजनचं जे इरोजन कुठं होतं कुठं नाही हे याचा अभ्यास करण्यासाठी जो आपला पैसा खर्च होत होता, वेळ खर्च होत होता आणि अॅक्युरेसी सुद्धा जी कमी प्रमाणात येत होती ती त्या सगळ्यांमध्ये वाढ होऊन कमी वेळेत कमी खर्चात आणि चांगल्या अॅक्युरेसीमध्ये आपण आपलं आउटपुट काढू शकतो. आता फॉरेस्ट मॅनेजमेंटमध्ये जर बघितलं आपण तर फॉरेस्ट मॅनेजमेंटमध्ये बऱ्याचदा फॉरेस्ट डिग्रेडेशन होत असलेलं आपल्याला दिसते. तर फॉरेस्ट डिग्रेडेशन कोणत्या साईडला व्हायला लागले ते होण्यामागची कारणं काय आहेत आणि जर फॉरेस्ट डिग्रेडेशन झालं तर रिफॉरेस्टेशन कसं करायला पाहिजे, कुठल्या ठिकाणी आपल्याला रिफॉरेस्टेशन करायला पाहिजे, त्यानंतर कुठल्या ठिकाणी आपले फॉरेस्ट चांगलं आहे, कुठं हेल्दी आहे, कुठं अनहेल्दी आहे, ह्या सगळ्याचा अभ्यास आपण जीआयएस द्वारे चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरल फील्ड. आता ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये बघितलं तर ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये जीआयएसचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. आता ॲग्रिकल्चरमध्ये बघितलं आपण तर जर समजा की आपल्याला असं करायचं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचं क्षेत्र किती आहे हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला ह्याचा सर्वे करणं खूप कठीण आहे. मॅन्युअली जर सर्वे करायचा असेल त्याला आपल्याला खूप वेळ लागेल आणि खूप पैसा सुद्धा खर्च होईल. ते जर आपल्याकडे जर जीआयएस आणि रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी असेल तर हे आपण काही तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती ॲग्रिकल्चरचा एरिया आहे ते काढू शकतो किंवा कुठलाही ॲग्रिकल्चरचा कुठलं क्षेत्र किती क्षेत्र कोणत्या पिकाखाली आहे किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खरीपचं क्षेत्र किती आहे, रब्बीचं क्षेत्र किती आहे आणि हे क्षेत्र काय दरवर्षी समान राहत नाही, प्रत्येक वर्षी चेंज होत राहते, प्रत्येक सीझनला ते चेंज होत राहते. तर प्रत्येक सीझन वाईज सुद्धा आपण ते काढू शकतो आणि हे सगळं काढणं जीआयएस मुळे खूप चांगलं खूप लवकर शक्य झालेलं आहे किंवा ते आपण खूप फास्टली करू शकतो. म्हणजे जीआयएस ही जी टेक्नॉलॉजी आहे तर ही टेक्नॉलॉजी आपण ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे यूज करू शकतो. त्याच्यानंतर आहे स्टडी ऑफ चेंज डिटेक्शन. आता चेंज डिटेक्शनचा जो स्टडी आहे आपण लास्ट टाइम गुगल वरती बघितलं होतं की चेंज डिटेक्शन आपण बघू शकतो पाठीमागच्या 10 वर्षात एखाद्या ठिकाणी काय होतं, आज काय आहे किंवा पाठीमागच्या 2 वर्षात काय होतं, अगदी पाठीमागच्या महिन्यामध्ये काय होतं आणि आज काय आहे, पाठीमागच्या महिन्यात एखाद्या ठिकाणचं शहर किती होतं पाठीमागच्या 10 वर्षांमध्ये आणि आता ते शहर 10 वर्षात किती वाढलेलं आहे किंवा किती कमी झालंय. जर वाढला असेल तर कुठला एरिया त्याच्यामध्ये कन्वर्ट झाला, जर कमी झाला असेल तर तो कमी झालेला एरिया कोणत्या लँड यूज मध्ये कन्वर्ट झालेला आहे. ह्याला आपण ह्याचा जो मॅट्रिक्स आहे हा मॅट्रिक्स आपण काढू शकतो. त्याला आपण पिव्होट टेबल असं म्हणतो किंवा पिव्होट मॅट्रिक्स असं म्हणतो, तो एक्सेल मध्ये आपण काढू शकतो. तर ह्या सगळ्याचा अभ्यास करणं आपल्याला खूप सोपं झालेलं आहे जीआयएस आणि रिमोट सेन्सिंग मध्ये. ओके, आता दुसरा फॅक्टर आहे की स्टडी ऑफ असोसिएटेड इन्व्हायरमेंटल हजार्ड्स. आता इन्व्हायरमेंटल हजार्ड्स मध्ये कोणकोणते हजार्ड्स येतात माहिती आहे तुम्हाला, ज्याला आपण पर्यावरणीय आपत्ती म्हणतो. किती पर्यावरणीय आपत्ती आहेत काय माहिती आहे तुम्हाला? बहुतेक मी पीपीटी शेअर करायला नाही, सॉरी. ओके, पुढचा भाग आहे की इन्व्हायरमेंटल हजार्ड्स. इन्व्हायरमेंटल हजार्ड्स कोणकोणते आहेत माहित आहे आपल्या इथं? इन्व्हायरमेंटल हजार्ड्स कोणकोणते आहेत? अतिवृष्टी. एकदम बरोबर आहे. त्याला आपण अतिवृष्टीला फ्लड म्हणतो किंवा पूर म्हणतो, महापूर. अजून दुष्काळ. दुष्काळ त्याला ड्रॉप म्हणतो. ओके, अतिवृष्टी, दुष्काळ. अजून भूकंप होणे. हा, भूकंप एकदम बरोबर आहे. भूकंप जो आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतो, पाटण तालुक्यामध्ये. अजून
डिसीज पेस्ट अटॅक. एकदम बरोबर आहे, तो सुद्धा एक नॅचरल हजार्डच आहे. आता जो आलेला कोरोना आहे, हा कोरोना सुद्धा आपण जर मॅनमेड नाही पकडला तर तो जर नॅचरल विषाणू जर पकडला, नैसर्गिक तयार झालेला विषाणू जर असं जर आपण गृहीत धरलं तर हा सुद्धा एक नॅचरल हजार्डच आहे. ओके, अजून एकदम बरोबर सांगितलं तुम्ही की दुष्काळ, महापूर, लँडस्लायडिंग, ज्याला आपण दरडी कोसळणे म्हणतो, हा सुद्धा एक त्याचा प्रकार आहे, नॅचरल हजार्ड आहे. त्याच्यानंतर दुष्काळ, त्याच्यानंतर वनवा, जो फॉरेस्टला वनवा लागतो, तो सुद्धा एक नॅचरल हजार्ड आहे. हे जे काही नैसर्गिक आपत्ती आहेत, ह्या नैसर्गिक आपत्तींवरती मात करण्यासाठी आपण जीआयएस इमर्जन्सीचा चांगल्या प्रकारे उपयोग करतो. आता फॉर एक्झाम्पल जर घेतलं आपण तर दुष्काळ, आता जर ज्यावेळी दुष्काळ पडतो ना, दुष्काळ पडण्यामागची कारणं जर आपण बाजूला घेतली तर दुष्काळ कधी पडतो, जर पाऊस जास्त नाही झाला तर दुष्काळ पडतो. हे जरी नॅचरल कारण असलं तरी दुष्काळावर मात आपण कधी करू शकतो किंवा आपण मात का करू शकत नाही, तर दुष्काळ पडण्याची जर आपल्याला चाहूल लागली की पुढच्या वर्षी दुष्काळ पडणार आहे, तर ह्या वर्षी आपण अनेक उपाययोजना करू शकतो किंवा दुष्काळ पडला तरी सुद्धा आपल्याला दुष्काळ भासू नये याच्या आपण उपाययोजना जर केल्या तर आपल्याला दुष्काळापासून आपलं संवर्धन होऊ शकते. पाऊस पडेल की नाही किंवा पाऊस जास्त पडला पाहिजे हे आपल्या हातात नाही. मग आता पाऊस जर नाही पडला तर त्याच्यावरती नियोजन कसं करता येईल किंवा त्याच्यावरती मात कशी करता येईल ह्याचं नियोजन आपण करू शकतो आणि हे करण्यासाठी आपण जीआयचा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण सिमेंट नालाबांध, माती नालाबांध सारखे योजना चांगल्या प्रकारे राबवायच्या. त्यानंतर कोल्हापुरी टाईपचे बंधारे बांधायचे नदींवरती की ज्याद्वारे पाणी जास्तीत जास्त स्टोअर होईल, साठून राहील आणि जमिनीत मुरेल की उन्हाळ्यामध्ये ते पाणी आपल्याला वापरता येईल किंवा दुष्काळ परिस्थितीमध्ये ते पाणी आपल्याला वापरता येईल. पडीक जमीन जिथं आहे तिथं आपण स्ट्रक्चर्स बांधायचे, त्याच्यानंतर सीसीटीव्ही बांधायच्या, त्याच्यानंतर मोठमोठे नाले आपण बांधू शकतो, त्याच्यानंतर लेक किंवा धरणं बांधू शकतो की ज्यामुळे ज्याचं पाणी आपल्याला दुष्काळ परिस्थितीमध्ये वापरता येईल किंवा दुष्काळ परिस्थितीचा फटका आपल्याला बसणार नाही. त्यामुळे हे सगळं करण्यासाठी, ह्या सगळ्यांचं नियोजन करण्यासाठी आपण जीआयएस इमर्जन्सीचा उपयोग करून घेऊ शकतो आणि तसे मॉडेल्स बनवून आपण ते अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर मॉनिटरिंग ऑन व्हेजिटेशन हेल्थ. आता व्हेजिटेशनची जर हेल्थ बघितली तर व्हेजिटेशन हेल्थ मध्ये बऱ्याचदा की व्हेजिटेशन वरती कोणते तरी रोग येतात किंवा पाण्याची कमतरता भासते. जिथं पाण्याची चांगली सोय आहे तिथं अति पाणी होऊन सुद्धा झाडांना दगा होऊ शकतो. अशा प्रकारे वनस्पतींची जी हेल्थ आहे त्या हेल्थचा स्टडी करण्यासाठी सुद्धा आपण जीआयएस इमर्जन्सीचा उपयोग करू शकतो. आता व्हेजिटेशन हेल्थ मध्ये अजून एक गोष्ट आहे की रोगराई सुद्धा व्हेजिटेशन वरती येऊ शकते. साथीचे रोग येऊ शकतात किंवा व्हायरस येऊ शकतात. आता व्हायरस कसे येतात ते काय व्हायरस डायरेक्टली येत नाही. व्हायरस विंडचे डायरेक्शन, वाऱ्याची दिशा ज्या साईडला असते त्या साईडनं ते वाढत येतात. ज्या साईडून वारं येतं त्या साईडनं आपल्याला डिसेस येतात. मग ते येत असताना समजा की स्टार्टिंग पॉइंटला जर एखादा डिसेस आला असला तर तो पुढे स्प्रीड होऊ नये म्हणून आपण तो थांबवू शकतो. मग तो जिथं आलेला आहे ते नक्की कुठं आलेला आहे किंवा तो कसा पसरत आहे ह्या सगळ्याचं स्टडी आपण जीआयएस इमर्जन्सीद्वारे फास्टली आणि चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याच्यानंतर आहे मॅपिंग हे सगळं आपण याच्या अगोदर डिस्कस केलेलंच आहे. ग्राउंड वॉटरचं पोटेन्शियलचा अभ्यास करणं. आता ग्राउंड वॉटर पोटेन्शियलचा आपण जीआयएस इमर्जन्सीद्वारे कसा अभ्यास करू शकतो तर अंडरग्राउंड वॉटर जे आहे तर त्याचा एक फ्लो आपण काढू शकतो की अंडरग्राउंड वॉटर कुठं कमी आहे, कुठं जास्त आहे, कुठं वाढलेलं आहे, मागच्या 10 वर्षात अंडरग्राउंड वॉटर कसं होतं आणि आता ते कसं आहे. अगोदर जर ते जास्त होतं आणि आता कमी व्हायला लागलं तर त्याची कारणं काय, कशामुळे ते कमी व्हायला लागले. अगोदर जर अंडरग्राउंड वॉटर जास्त होतं आणि आता ते कमी व्हायला लागले तर ते अंडरग्राउंड वॉटर जे जास्त होते त्याची लेवल अगोदर किती होती आता किती व्हायला लागले आपण अंडरग्राउंडला तर काय जाऊन बघू शकत नाही. मात्र त्याचा एक व्हिज्युअल प्रोफाईल आपण बनवू शकतो जीआयएस रिमोट सेन्सिंगच्या बेसवरती. ओके, त्याच्यानंतर जिओ स्पेशल अँड मिनरल एक्सप्लोरेशन. जिओ स्पेशल अँड मिनरल एक्सप्लोरेशन जे व्हायला लागले, आपण जे खाणी वगैरे काढून मिनरलचं एक्सप्लोरेशन करायला लागलोय त्याचा खूप वाईट परिणाम आपल्या मानवी जीवनावर किंवा बाकीच्या जीवांवरती व्हायला लागलेला आहे. माहिती आहे तुम्हाला की मायनिंगचे काय काय परिणाम असू शकतात किंवा काय काय परिणाम व्हायला लागले मानवी जीवनावरती किंवा प्राण्यांवरती, वनस्पतींवरती मायनिंगचे.
खाणकाम जे केलं जातं त्याचे काय काय परिणाम आहेत कोणाला माहित आहे? सर फुफ्फुसाचे आजार होतात. हा एकदम बरोबर आहे. जिथं खाणकाम चालतं आणि जिथं आता बॉक्साईटचे वगैरे खाणी आपल्या तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालतात, त्याच्यानंतर दगडी कोळशाच्या खाणी चालतात की त्या ज्यावेळी त्याचं उत्खनन केलं जातं त्यावेळी मोठ्या प्रमाणात धूळ डस्ट पार्टिकल्स वातावरणामध्ये फिरतात आणि त्याचा परिणाम आपल्या फुफ्फुसांवरती किंवा श्वसनाचे रोग निर्माण होतात. अजून काय होतं? मायनिंगमुळे हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं. एकदम बरोबर आहे. हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं की डस्ट पार्टिकल्स पसरलेले असतात. त्याशिवाय त्याला जे वापरले जाणारे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ज्या मशिनरी आहेत त्याच्यामधून सुद्धा हवा येत असते. त्याला ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या त्याच्यामधून धूर येत असतो आणि हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. अजून काय होतं? झाडांवर वनस्पतीवर सुद्धा परिणाम होतो सर. एकदम बरोबर आहे. वनस्पतींवरती त्याचा तर परिणाम होतोच, पण वनस्पती डिफॉरेस्टेशन केलं जातं. जिथं मायनिंग करायचं तिथनं झाडं तोडली जातात, झाडं नष्ट केली जातात, डिफॉरेस्टेशन होतं, ज्याला आपण जंगलतोड म्हणतो. जंगलतोड केली जाते, मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जाते आणि त्याचा परिणाम जंगलतोड झाली तर त्याचा परिणाम वन्यजीवन जे आहे तर त्यांच्यावरती, प्राण्यावरती, पक्ष्यांवरती होतो, वन्य प्राण्यांवरती, वन्य पक्ष्यांवरती होतो. अजून काय परिणाम होतो मायनिंगचा? ओके, तर मायनिंगचे हे तर परिणाम आहेतच. ह्याच्याशिवाय अजून बरेच परिणाम आहेत. ज्यावेळी आपण मायनिंग करतो आणि मायनिंग लिमिटपेक्षा जास्त खाली खोदतो त्यावेळी आजूबाजूचं जे लँड सरफेस आहे तो त्याच्यामध्ये कोलॅप्स होण्याची शक्यता असते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय की आपण अति मायनिंग केल्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचे जे स्रोत आहेत आपले ते वाया जातात. ते पाणी त्यात पडत असतं. पाणी अंडरग्राऊंड वॉटरचे जे जिव्हाळे असतात पाण्याचे, ते पाण्याचे जिव्हाळे उघडे होतात आणि तिथं ओपन झाल्या कारणानं इथं साईडचं पाणी सगळं तिथं येतं जिव्हाळ्यात आणि ते पाणी नष्ट होतं. ते पाणी कुठेही वापरलं जात नाही, म्हणजे अंडरग्राऊंड वॉटर नष्ट होतं. त्याच्यानंतर आता बऱ्याचदा काय होतं की अंडरग्राऊंड मायनिंग जे आहे ना तर ते ओपन मायनिंग आणि अंडरग्राऊंड मायनिंग असे दोन प्रकार पडतात. आपण ओपन मायनिंग बघितलं असेल, मात्र काही मायनिंग असं केलं जातं की बोरवेल सारखं फक्त एक मोठा पाईप घातली जाते आणि त्याच्यामधून मशिनरी किंवा माणसं आत जातात आणि आतल्या बाजूला अर्थ सरफेसला तुमचा दगडी कोळसा वगैरे असेल तर तो पोखरला जातो आणि तो बाहेर काढला जातो. मात्र खाली स्पेस तयार होतो, तो स्पेस भरून काढला जात नाही. आणि काही काळात कधी कधी काय होतं की दगडी कोळशाची किंवा नॅचरल ऑइलची जर ती माईन असेल तर त्याच्यामध्ये कधी कधी आग लागते आणि आग लागली तर अंडरग्राऊंड मध्ये लागलेली आग आपण कधीच विझवू शकत नाही. अशा कितीतरी मायनिंगना आतमध्ये आगी लागलेली आहेत ते आपल्याला माहित सुद्धा नाही. आणि त्या आगी काय करतात, ती आग काय करते की आतला दगडी कोळसा नष्ट करते आणि मध्ये खालची जमीन, वरची जमीन आणि मधला जो दगडी कोळसा नष्ट झालेला आहे ह्या दोन्हींच्या मध्ये गॅप पडतो आणि हा गॅप कधीतरी वरचा लँड सरफेस त्याच्यावरती कोलॅप होण्याची शक्यता असते आणि ते कोलॅप जर झाला तर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. शहरच्या शहर जमिनीमध्ये गाडलं जाईल. अशा प्रकारचे परिणाम होतात आणि ह्या सगळ्यांचं मॉनिटरिंग आपण जीआयएस च्या बेसवरती चांगल्या प्रकारे करू शकतो. असे काही जीआयएस आणि रिमोट सेन्सिंगचे ऍप्लिकेशन्स आहेत. ह्याच्यानंतर आपण पुढचा भाग बघू. इथं आपलं जीआयएस आणि रिमोट सेन्सिंग संपतंय आणि त्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे जीपीएस, ज्याला आपण ग्लोबल पोझिशन सिस्टम असं म्हणतो, ज्याला मराठीमध्ये आपण भौगोलिक माहिती प्रणाली असं म्हणतो. आता जीपीएस कशासाठी वापरतो आपण की जीपीएस मुळे आपल्याला काय प्रोव्हाइड करतो, तर जीपीएस आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड आणि इलिव्हेशन प्रोव्हाइड करतो. आपण अर्थ सरफेस वरती कोणत्या स्थानावरती आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती कोणत्या स्थानावरती आहे हे सांगण्याचं काम आपल्याला जीपीएस करते, ज्याला आपण जॉग्राफिकल पोझिशन सिस्टम असं म्हणतो. आता लॅटिट्यूड म्हणजे काय? लॅटिट्यूड म्हणजे अक्षवृत्त, लॉंगिट्यूड म्हणजे रेखावृत्त आणि इलिव्हेशन म्हणजे समुद्र सपाटीपासूनची असणारी उंची. ओके, तर ग्लोबल पोझिशन सिस्टम आपल्याला लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड आणि समुद्र सपाटीपासूनची उंची प्रोव्हाइड करते. आता जे जीपीएस आहे तर जीपीएसचे काही कंपोनंट आहेत महत्वाचे. तर एलिमेंट्स ऑफ जीपीएस मध्ये महत्वाचे 3 एलिमेंट आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे ग्राउंड सेगमेंट, दुसरा आहे स्पेस सेगमेंट आणि तिसरा आहे युजर सेगमेंट. जीपीएस ही टेक्नॉलॉजी आहे तर ती ह्या 3 सेगमेंटवरती चालते. ओके, ग्राउंड आता काय होतं की जीपीएस टेक्नॉलॉजी जर चालवायची झाली तर हे 3 कंपोनंट आवश्यक आहेत. पहिला म्हणजे ग्राउंड वरती तुम्हाला 480 आमदार मिळते, 4,80,000.
ओके, ग्राउंडवरती जिथं कुठलं आपल्याला लोकेशन घ्यायचं तिथे युजर जाऊन त्याच्या हातात जीपीएसचं इन्स्ट्रुमेंट असलं पाहिजे, त्याला आपण ग्राउंड इन्स्ट्रुमेंट असं म्हणतो. त्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने त्यानं ते ज्यावेळी जीपीएस तो ऑपरेट करतो त्यावेळी ते सिग्नल सॅटेलाइटला जातात. म्हणजे युजर हा एक सिग्मेंट झाला. युजरनं पाठवलेले सिग्नल सॅटेलाइटला जातात, म्हणजे सॅटेलाइट हा दुसरा सिग्मेंट झाला. सॅटेलाइटचे सिग्नल्स ग्राउंड स्टेशनला येतात, हा तिसरा सिग्मेंट झाला. पुन्हा ग्राउंड स्टेशनचे सिग्नल सॅटेलाइटला जातात, सॅटेलाइटचे सिग्नल युजरकडे येतात आणि तिथं आपल्याला लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड कळतं. ही प्रोसेस विथिन सेकंड मध्ये होते. ही जी प्रोसेस आहे ही विथिन सेकंड मध्ये होते. आता जीपीएस मध्ये बघितलं तर आपण जीपीएसचे 3 सेगमेंट आहेत. एक म्हणजे ग्राउंड सेगमेंट म्हणजे मध्ये 2 घटक येतात. एक येतो युजर जो जीपीएस हँडल करतो आणि दुसरा येतो की ऍक्च्युअल जीपीएस आणि युजर या 2 गोष्टी असणं गरजेचं आहे. या 2 गोष्टीनंतर जीपीएस न पाठवलेले सिग्नल्स आहेत ते सॅटेलाइटला जातात. ते सिग्नल सॅटेलाइट कॅप्चर करतं आणि सॅटेलाइट कॅप्चर केल्यानंतर तो डेटा तो ग्राउंड स्टेशनला पाठवतो. ग्राउंडवरती एक स्टेशन असतं की ज्या ठिकाणी जीपीएसचा डेटा रिसिव्ह केला जातो. रिसिव्ह केलेला डेटा तो अॅनालॉग फॉर्मॅटमध्ये असतो. अॅनालॉग फॉर्मॅट मधला डेटा डिजिटल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केला जातो आणि पुन्हा तो सॅटेलाइटला पाठवला जातो आणि सॅटेलाइट थ्रू पुन्हा तो युजरकडे येतो आणि मग युजरला कळतं की आपण कुठल्या लोकेशनवरती आहे. ही सगळी प्रोसेस विथिन सेकंड मध्ये होते. एका सेकंदाच्या आतमध्ये ही सगळी प्रोसेस होते. ओके, हे जीपीएसचे 3 सेगमेंट आहेत. पहिला सेगमेंट आहे ग्राउंड सेगमेंट, दुसरा आहे स्पेस सेगमेंट आणि तिसरा आहे युजर सेगमेंट. ओके, सॉरी, पहिला आहे युजर सेगमेंट, दुसरा आहे स्पेस सेगमेंट आणि तिसरा आहे ग्राउंड सेगमेंट. आता वर्ल्ड मध्ये जर बघितलं तर जगामध्ये एकूण 9 स्टेशन्स आहेत जिथं जीपीएसचा डेटा कलेक्ट केला जातो. त्याच्यामध्ये भारताच्या शेजारी एक स्टेशन आहे तर ते आहे की दिगो गार्सिया. दिगो गार्सिया हे जे लोकेशन आहे ते एक बेट आहे, तर ते भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागरामध्ये असणारं ते बेट आहे, जे आता सध्या इंग्लंडच्या ताब्यात आहे, लंडनच्या ताब्यात आहे. इंग्लंडच्या मालकीचं तो स्टेशन आहे. तिथं जीपीएसचे सिग्नल्स कलेक्ट केले जातात. ओके, आपण थोडंसं आता पुढे जाऊ. आता जीपीएसचं जे काम चालतं ते अशा प्रकारे चालतं. याच्यामध्ये मला 3 सेगमेंट सांगितलेले आहेत. एक कंट्रोल कॉम्पोनंट आहे, दुसरा युजर कॉम्पोनंट आहे आणि तिसरा स्पेस कॉम्पोनंट आहे. युजर कॉम्पोनंट म्हणजे काय, तो युजर असतो, एक व्यक्ती असतो आणि त्याचा हातात जीपीएस असतो, तो जीपीएस यूज करत असतो, जीपीएसला हँडल करत असतो. हा झाला आपला पहिला सेगमेंट. ज्यावेळी जीपीएसला आपल्या किमान 4 सॅटेलाइटचे सिग्नल्स यावे लागतात. जो पण आपल्या जीपीएसला 4 सॅटेलाइटचे सिग्नल येत नाहीत तोपर्यंत आपल्याला जीपीएसचं लोकेशन मिळत नाही किंवा जे मिळतं ते ऍक्युरेट मिळत नाही. आपल्याला जर एकाच सॅटेलाइटद्वारे सिग्नल्स मिळत असतील तर ते लोकेशन मध्ये खूप मोठी तफावत असते, खूप मोठा एरर असतो. जर 2 सॅटेलाइटचे मिळत असेल तर थोडाफार एरर जातो. 3 मिळत असेल तर सुद्धा थोडाफार एरर जातो. मात्र 4 सॅटेलाइटच्या 4ही डायरेक्शननं जर आपल्याला सिग्नल्स मिळाले तर आपलं जीपीएसचं लोकेशन आपल्याला ऍक्युरेट मिळेल. म्हणून बघा ह्या इमेज मध्ये आपल्याला दाखवलेलं आहे, या पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे की 4 सॅटेलाइट थ्रू आपल्याला सिग्नल्स मिळत आहेत आपल्या जीपीएसला आणि ते जीपीएस कॅप्चर करून त्याच्या थ्रू ते सिग्नल्स ग्राउंड स्टेशनला पाठवत आहेत आणि ग्राउंड स्टेशन कडून ते पुन्हा सॅटेलाइटला मिळतात आणि सॅटेलाइट कडून ते पुन्हा युजरला येत आहेत. म्हणून प्रत्येक बाणवरती बघा, प्रत्येक बाण जातालाही दाखवलेला आणि येत्यालाही दाखवलेला आहे. म्हणजे फक्त सिग्नल जात नाहीत तर जाऊन पुन्हा रिटर्न येतात. आपल्या जीपीएस कडून सॅटेलाइटला सिग्नल जातात, सॅटेलाइट कडून ग्राउंड स्टेशनला जातात, पुन्हा ग्राउंड स्टेशन मध्ये त्याचं कन्व्हर्जन होऊन ते पुन्हा सॅटेलाइटला येतात आणि सॅटेलाइट कडून पुन्हा युजरकडे येतात. ही सगळी प्रोसेस विथिन सेकंड मध्ये घडते. ओके, याच्या नंतर थोडस पुढे जाऊ आपण. आता हे जे काही जीपीएसचे 4 सॅटेलाइट्स आहेत, असे जीपीएस जर चालायचं झालं तर आपल्या जीपीएसला किमान 4 सॅटेलाइटची रेंज मिळायला पाहिजे आणि जीपीएस पूर्ण पृथ्वीवरती जीपीएसच्या रेंजेस येण्यासाठी एक सॅटेलाइटचं जाळं बनवलंय. पृथ्वीच्या भोवती एक सॅटेलाइटचं जाळं बनवलंय आणि त्या सॅटेलाइटच्या जाळ्यामध्ये एकूण 24 सॅटेलाइट आहेत आणि ते 24 सॅटेलाइट 6 पाथ मध्ये, हा असा 1 पाथ, असा 2 पाथ, 3 पाथ, 4 पाथ आणि 6 पाथ, अशा 6 पाथ मध्ये ते हे 24 सॅटेलाइट फिरत असतात. हे 24 सॅटेलाइट कधी एकमेकाला
टच होत नाहीत, एकमेकाला थडकत नाहीत, कारण त्यांचं फिरण्याचं जे रोटेशन आहे ते अगदी त्या पद्धतीने बनवलेलं असतं. आणि हे जे 6 रोटेशन आहेत त्यापैकी प्रत्येक रोटेशन मध्ये 4 सॅटेलाइट असतात. असे 24 असे एकूण 24 सॅटेलाइटचा एक कॉन्स्टिट्युलेशन असतो. तर आपण कॉन्स्टिट्युशन असं म्हणतो. ओके, ताऱ्यांचं जाळं, त्याला आपण ताऱ्यांचं जाळं, कॉन्स्टिट्युशनला ताऱ्यांचं जाळं असं म्हणतो मराठीमध्ये. तर पृथ्वीच्या भोवती 24 सॅटेलाइटचं जाळं आहे आणि ते 24 सॅटेलाइट पूर्ण पृथ्वीच्या भोवती 6 वे मध्ये 6 पाथ मध्ये फिरत आहेत. त्यांचा 6 पाथ आहेत की त्या 6 पाथ मध्ये आपल्या इमेज मध्ये दाखवले. तर त्या 6 पाथ मध्ये पृथ्वीच्या भोवती फिरतात आणि प्रत्येक पाथ मध्ये 4 सॅटेलाइट आहेत. त्यामुळे काय होतं की पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आपण कुठेही जर असलो तरी आपल्याला किमान 4 सॅटेलाइटची कमीत कमी 4 सॅटेलाइटची रेंज येते. ओके, आणि आपल्याला अॅक्युरेट लोकेशन मिळते. असे जे कॉन्स्टिट्युशन आहे त्याला आपण जीपीएस सॅटेलाइट कॉन्स्टिट्युशन असं म्हणतो. ओके, ह्याच्यामध्ये एकूण 24 सॅटेलाइट असतात. त्यापैकी 24 सॅटेलाइट हे 6 पाथ मध्ये फिरतात आणि प्रत्येक पाथ मध्ये 4 सॅटेलाइट असतात. म्हणजे 4 सक्क 24 असे 24 सॅटेलाइट आहेत. आता हे जे जीपीएस कॉन्स्टिट्युशन आहे असे जगामध्ये एकूण 3 कॉन्स्टिट्युशन्स आहेत, 4 कॉन्स्टिट्युशन आहेत की जे पूर्ण पृथ्वीला कव्हर करतात. आणि बाकीचे प्रत्येक देशांचे किंवा जे डेव्हलप देश आहेत त्या प्रत्येक देशांचे एक स्वतःचे सुद्धा कॉन्स्टिट्युशन आहे की ते फक्त त्यांच्या देशालाच कव्हर करते. आणि हे जे सॅटेलाइट हे पूर्ण पृथ्वीभोवती फिरतात, पूर्ण पृथ्वीला कव्हर करतात. ओके, आता ते कॉन्स्टिट्युशन नक्की कोणकोणते आहेत ते आपण आता बघूया. आता इथे बघा, जीपीएस सॅटेलाइट कॉन्स्टिट्युशन. जीपीएस सॅटेलाइटचे एकूण 3 कॉन्स्टिट्युशन आहेत ते जे जगाला पूर्ण पृथ्वीला पृथ्वीच्या भोवती फिरतात किंवा पूर्ण जगाला जीपीएसची रेंजेस पुरवतात. 3 कॉन्स्टिट्युशन आहेत जे पूर्ण जगाला जीपीएसचे रेंजेस पुरवतात. आणि बाकीचे इंडिव्हिज्युअल भरपूर कॉन्स्टिट्युशन आहेत की जे त्यांच्या देशासाठीच त्यांनी फक्त डेव्हलप केलेले आहेत. त्यांच्या देशाशिवाय त्या रेंजेस दुसरीकडे कुणीकडे पोहोचवल्या जात नाही. आता तुम्हाला सांगतो की आपण ज्यावेळी फ्लाईटने प्रवास करतो, विमान जे आहे ना, ज्यावेळी विमान पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उडतं आणि काही 2 ते 3 किलोमीटर पेक्षा वरच्या भागामध्ये 24, 25, 50 किलोमीटर वरती जातं किंवा 100 किलोमीटर वरती पृथ्वीच्या सरफेस पासून वरती जातं, त्यावेळी त्यांना वरून खाली पृथ्वीचा कुठलाही भाग दिसत नाही. अर्थ सरफेस वरचा कोणताही भाग फ्लाईट चालवणाऱ्याला खालचा दिसत नाही. तरी सुद्धा ते विमान त्याच्या लोकेशन पर्यंत जाऊन बरोबर पोहोचतं. तर त्याला त्याचा वेग कळतो कसा, त्याचा रस्ता त्याला कसा कळतो, काय माहिती आहे तुम्हाला? त्या जीपीएस मधला जो त्या फ्लाईट मधला जो पायलट आहे तर त्याला आपला रस्ता कळतो कसा? रडार हॉका यंत्राच्या रडारच्या माध्यमात. एकदम बरोबर, रडार किंवा जीपीएस. आता रडार पेक्षा जीपीएसच्या रेंजेस वापरल्या जातात आणि त्याला कळतं की आपण किती लॅटिट्यूड लॉंगिट्यूड वरती आहे आणि आपल्याला ह्या लॅटिट्यूड लॉंगिट्यूड वरती पोहोचायचं आहे हे तर कळतं त्याला. त्याशिवाय आपण अर्थ सरफेस पासून किती किलोमीटर उंचीवरती आहे, किती मीटर उंचीवरती आहे हे सुद्धा त्याला कळतं. आणि त्याच्या बेसवरती ते पृथ्वी त्यांच्या स्टेशन पर्यंत जाऊन पोहोचतात, त्यांच्या एअरपोर्ट पर्यंत जाऊन पोहोचतात. आणि कधी कधी तुम्ही ऐकलं असेल की विमान भरकटलेलं असतं. विमान कधी भरकटतं? ज्यावेळी त्यांचं जीपीएसच्या रेंजेस त्यांना मिळणं बंद होतं, त्यांच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये काहीतरी बिघाड होतो किंवा सॅटेलाइटच्या रेंजेस त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचत नाहीत, त्यावेळी ते विमान भरकटतं. असं बरेच विमान भरकटलेले आहेत. हे विमान भरकटतं का की त्यांना जीपीएसच्या रेंजेस मिळत नाही, त्यामुळे ते विमान भरकटतात. ओके, म्हणजेच काय की आता विमानांना ज्या रेंजेस मिळतात तर त्या ग्लोबल सॅटेलाइट कॉन्स्टिट्युशन मधून मिळतात. म्हणजे ज्या मी तुम्हाला पहिलं जाळं दाखवलं होतं, हे काय जाळं आहेत, असले 3 जगामध्ये जाळे आहेत सॅटेलाइट जीपीएस रेंजेसची. ह्या 3 पैकी कुठल्या तरी एका कॉन्स्टिट्युशनची रेंज त्यांना मिळत असते आणि त्यामुळे ते योग्य लोकेशनला त्यांचं विमान नेऊ शकतात. ओके, तर आता जगामध्ये एकूण किती कॉन्स्टिट्युशन आहेत ते कोणकोणते आहेत, कोणत्या देशाचे एकदा बघू आपण. जगामध्ये जर आपण बघितलं तर एकूण 3 कॉन्स्टिट्युशन आहेत जे वर्ल्डला कव्हर करतात. त्याच्यापैकी पहिला आहे ज्याचं नाव आहे ग्लोनास. ग्लोनास हे जे जीपीएस कॉन्स्टिट्युशन आहे ते रशियाचं आहे. ते 1993 ला सुरू झालं आणि त्याच्यामध्ये एकूण 24 सॅटेलाइट आहेत. आणि हा ग्लोनास सॅटेलाइट जो आहे कॉन्स्टिट्युशन आहे ते अर्थ सरफेस पासून 20,000 किलोमीटर उंचीवरती आहे. अर्थ सरफेस पासून 20,000 किलोमीटर उंचीवरती आहे आणि ते 1993 ला सुरू झाले.
त्याच्यामध्ये एकूण 24 सॅटेलाइट आहेत आणि 6 पाथ आहेत. 6 पाथ मध्ये प्रत्येक पाथ मध्ये 4 सॅटेलाइट असं साईजचे 24 सॅटेलाइट आहेत आणि ते पूर्ण पृथ्वीवरती फिरत असतात आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरल्या कितीतरी जीपीएस ना त्याची रेंज मिळते. त्याच्यानंतर आहे गॅलिलिओ. गॅलिलिओ हा युरोपचं कॉन्स्टिट्यूशन आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 24 सॅटेलाइट आहेत आणि त्याची उंची जी आहे ती समुद्र सपाटीपासून किंवा अर्थ सरफेस पासून ती 23,000 किलोमीटर उंचीवरती आहे. आणि ह्या दोघांच्या मध्ये ग्लोनासचे सॅटेलाइट्स आणि गॅलिलिओचे सॅटेलाइट्स ह्याच्यामध्ये 2,000 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे हे सॅटेलाइट सुद्धा एकमेकाला कधी थडकण्याची शक्यता नाही. आणि जे 24 सॅटेलाइट त्यांचे स्वतःचे आहेत ते सुद्धा कधी एकमेकाला थडकत नाहीत, कारण त्यांचा एक फिरण्याचा पाथ ठरलेला आहे. त्यांचं एक टायमिंग ठरलेलं आहे. ते त्यांच्याच टायमिंगने त्याच पाथने फिरतात. त्यांचं टायमिंग ते कधी चेंज करत नाही. त्यांच्या टायमिंग मध्ये किंवा पाथमध्ये जर चेंज झाला तर ते एकमेकाला थडकू शकतात आणि अपघात होऊ शकतो, सॅटेलाइट डॅमेज होऊ शकतो. ओके. त्यानंतर अवकाशातला कचरा हा शब्द कधी तुम्ही ऐकलाय का? अवकाशात कचरा व्हायला लागलाय, स्पेसमध्ये वेस्ट वाढायला लागले. अवकाशात कचरा कधी होतो माहिती आहे का? आपण जे सोडलेले सॅटेलाइट्स आहेत ना, हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून बाहेर जातात. जोपर्यंत ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापर्यंत असतात तोपर्यंत ते कुठं जरी डॅमेज झालं तर ते पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येऊन पडतात. मात्र ते ज्यावेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जातात त्यावेळी त्यांना पुन्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामध्ये आणणं शक्य नाही आणि ते तसेच फिरत राहतात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर. आणि ज्यावेळी ते नाकाम ठरतात, त्यांचं काम बंद पडतं, त्यावेळी ते त्यांचं किंवा आपला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट संपतो. प्रत्येक सॅटेलाइटचं काहीतरी लाईफ असते, 5 वर्ष 6 वर्ष. त्याची ज्यावेळी लाईफ संपते त्यावेळी तो अवकाशामध्ये तसाच फिरत राहतो, त्याच्यावरती कुणाचं कंट्रोल नसतं. ओके. त्याला नष्ट करणं सुद्धा शक्य नाही किंवा त्याला परत पाठवणं आणणं सुद्धा शक्य नाही. ह्याला आपण स्पेस मधला कचरा म्हणतो. ओके. तर गॅलिलिओ हा युरोपचं कॉन्स्टिट्यूशन आहे, जीपीएसचं नेव्हिगेशनचं कॉन्स्टिट्यूशन आहे. याच्यामध्ये एकूण 24 सॅटेलाइट आहेत आणि याची उंची समुद्र सपाटीपासून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 23,000 किलोमीटर उंचीवरती आहे. आणि ह्याची हे जी सुरुवात झाली ही 2016 त्याची सुरुवात झाली 15 ऑगस्ट 2016ला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 6 पाथ आहेत आणि प्रत्येक पाथ मध्ये 4 सॅटेलाइट असे एकूण 24 सॅटेलाइट आहेत. आणि तिसरा एक जागतिक सॅटेलाइट कॉन्स्टिट्यूशन आहे तो आहे चायनाचा. चायना सॅटेलाइट कॉन्स्टिट्यूशन. चायनाचं जो सॅटेलाइट कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचं नाव आहे BIDOU. त्याचा काहीतरी एक लॉंग फॉर्म आहे, तर तो चायनाचा आहे. तर त्याच्यामध्ये एकूण 24 त्याच्यामध्ये सुद्धा एकूण 24 सॅटेलाइट आहेत आणि तो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 35,000 किलोमीटर उंचीवरती आहे. आणि तो सुद्धा 1993ला सुरू झाला. तो सुद्धा जगाला सगळ्या रेंजेस पुरवतो. आता कोणाचे रेंजेस आपण घेऊ शकत नाही. आपले एक करार झाला असतो कुणाच्या तरी एखाद्या देशासोबत की त्यांचंच आपण रेंजेस घेऊ शकतो, त्याला काहीतरी आपल्याला पैसे पे करावे लागतात, ते फुकट मिळत नाहीत आपल्याला. ओके. अशा प्रकारे जीपीएस सॅटेलाइट कॉन्स्टिट्यूशन आपण वापरू शकतो किंवा या जगामध्ये असं एकूण जीपीएस सॅटेलाइट कॉन्स्टिट्यूशन एकूण 3 आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक देशाचे त्यांना केवळ आपल्या देशासाठी म्हणून काही जीपीएस कॉन्स्टिट्यूशन तयार केलेले आहेत की आपण जर आपल्या देशापुरतं जर तयार केलं तर आपण आपल्या देशामध्ये ऍक्युरेट जीपीएस रेंजेस घेऊ शकतो किंवा चांगल्या प्रकारे जीपीएस रेंजेस मिळू शकतात. ज्या जीपीएस रेंजेस मिळतात त्याच्यामध्ये ऍक्युरेसी राहते. तर अशा काही जीपीएस रेंजेस सुद्धा तयार केलेले आहेत. ओके. तर त्याच्यामध्ये भारताचं एक जीपीएस नेव्हिगेशन सिस्टम आहे, त्याला आपण नाविक म्हणतो, NAVIC नाविक. तर त्याच्यामध्ये सध्या 3 सॅटेलाइट ऑन रनिंग आहेत, मात्र एकूण 11 सॅटेलाइट सोडलेत, त्याच्यापैकी 3 सध्या वर्किंग मध्ये आहेत. आणि त्याची जी उंची आहे ती समुद्र सपाटीपासून 35,000 किलोमीटर वरती आहे. मात्र तो पूर्ण पृथ्वी मधल्या सगळ्या देशांची पूर्ण पृथ्वीला तो कधीच राऊंड करत नाही, तो फक्त भारतावरती फोकस करतो, म्हणून त्याला आपण जिओ स्टेशनरी सॅटेलाइट असं म्हणतो. असे सॅटेलाइट जे फक्त एकाच घटकावरती, एकाच देशावरती किंवा देशातल्या एकाच कॉन्टिनेंटवरती फोकस करतात त्याला आपण जिओ स्टेशनरी म्हणतो. स्टेबल असतात ते, त्यामुळे त्याला आपण जिओ स्टेशनरी म्हणतो. आणि जे पोल टू पोल गोल फिरतात पृथ्वीच्या तर त्याला आपण पोलार सॅटेलाइट म्हणतो, ज्याला आपण जिओ सिंक्रोनस म्हणतो. तर हे जिओ सिंक्रोनस नसून भारताचा जो आहे तर तो जिओ स्टेशनरी आहे आणि तो स्टार्ट झाला 2018 पासून, एप्रिल 2018 पासून तो सुरू झाला. आणि त्याच्यानंतर जपानचा सुद्धा एक स्वतःचा जीपीएस कॉन्स्टिट्यूशन आहे.
तर त्याच्यामध्ये एकच सॅटेलाइट आहे. कारण जपानमध्ये एकच सॅटेलाइट असण्याचं कारण काय सांगता येईल का तुम्हाला? भारताचे सध्या रनिंग मध्ये आहेत आणि एकूण भारताचे 11 सॅटेलाइट आहेत जीपीएस रेंजसाठी. मात्र जपानचा एकच आहे. जपान एवढा मोठा देश असून सुद्धा त्याने एकच का जीपीएस सॅटेलाइट सोडला असावा? आणि तो 2018ला त्यांनी सोडला. मात्र त्यांचा एकच का असावा बरं? काय कारण सांगता येईल? त्याला काहीतरी कारण आहे की जीपीएस त्यांचा एकच सॅटेलाइट आहे, आपले 3 आहेत आणि आपण एकूण 11 सोडले आणि 11 रन केल्यानंतरच आपल्याला ऍक्युरेट लोकेशन येणार आहे. मात्र त्यांना एका सॅटेलाइट वरती ऍक्युरेट लोकेशन येते. त्याचं कारण काय असू शकते? टाइम झोन. टाइम झोनचा काही विषय नाही, कारण टाइम झोन कसा येणार? नाही, टाइम झोन भारताला 11 सॅटेलाइटची गरजच आहे. मात्र जपानला एकच सॅटेलाइट वरती त्यांना ऍक्युरेट, भारताला जेवढी ऍक्युरेसी होते तेवढी त्यांना सुद्धा येते एका सॅटेलाइट वरती. क्षेत्रफळाचा सर. एकदम बरोबर सर. हा, एरिया मॅडम बरोबर आहे. क्षेत्रफळ, जर भारताचं क्षेत्रफळ बघितलं आपण तर भारताचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे. भारताचा एरिया खूप मोठा तर आहेच, मात्र ते चारही बाजूला पसरलेला आहे. आपण जर समजा की एकच सॅटेलाइट भारताच्या बरोबर मध्ये जर घेतला तर त्याचे रेंजेस आपल्या चारही बाजूला पोहोचू शकणार नाही. त्याशिवाय भारतामध्ये अंडुलेटेड एरिया फार आहे, म्हणजे अंडुलेटेड म्हणजे उंच सकलाचा. इकडे जर आपण बघितलं तर इकडं आपले सह्याद्री घाट रिजन आहे, इकडं पश्चिम घाट रिजन आहे, पूर्व घाट रिजन आहे. त्याच्याशिवाय भारताचं जे द्वीपकल्प आहे त्याच्या बाजूला सगळे डोंगरच आहे. त्याच्यानंतर आपला हिमालयन रिजन आहे. ह्यामुळे काय होतं की तो एकच जीपीएस च्या रेंजेस आपल्याला नाही तर आपल्याला पूर्ण भारतावरती 11 सॅटेलाइटचं जाळं पसरावं लागेल, त्यावेळी आपल्याला ऍक्युरेट लोकेशन मिळेल. मात्र जपानचं तसं नाही. जपानचं बेट एकदम लहान आहे, त्यांना तेवढीची गरजच नाही आहे. भारताचा एक राज्य सुद्धा नाही आहे ते. असे भारतामध्ये कितीतरी राज्य आहेत. त्यामुळं भारताला भारताचं क्षेत्रफळ जास्त असल्यामुळे भारताला जास्त चांगल्या रेंजेस येण्यासाठी जीपीएसच्या सॅटेलाइटचं चांगलं जाळं पसरवणं गरजेचं आहे. आता बघू की आपण जे नाविक सॅटेलाइट सिस्टम आहे भारताची, तर त्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे का की ती कधी स्टार्ट झाली, कशासाठी स्टार्ट केली, कधी पूर्ण झाली, त्याच्यामध्ये किती सॅटेलाइट सक्सेस आहेत वगैरे, ह्याच्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? ओके, ठीक आहे. तर आपण बघू ते सुद्धा. तर भारतामध्ये नाविक ही जी सॅटेलाइट सिस्टम आहे त्याचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टिलेशन. आता आपण जे पहिले 3 कॉन्स्टिलेशन बघितली ती जागतिक कॉन्स्टिलेशन होती. ते कुठल्या एका देशासाठी नव्हतं, ते पूर्ण जगाला ते रेंज होतात. मात्र भारताने हे जे काय 11 सॅटेलाइटचं जाळं बसवलंय तर ते फक्त इंडियासाठी आहे. नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टिलेशन फक्त भारताच्या कॉन्स्टिलेशनसाठी, फक्त भारतासाठी नेव्हिगेशनच्या रेंजेस पुरवण्यासाठी म्हणून आपण नाविकची सिस्टम सुरू केलेली आहे. ह्याच्यामधला पहिला जो सॅटेलाइट आहे त्या सॅटेलाइटचं नाव होतं IRNSS-1A, जो 2013ला सोडला. आता IRNSS चा लॉंग फॉर्म काय की इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम. हा IRNSS चा लॉंग फॉर्म आहे. काय तर इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम A1. ओके, A1 हा त्याचा कोड आहे. 1A म्हणजे पहिला त्याच्यातला A सिरीज आहे. IRNSS-1A तो 2013ला सोडला. मात्र ज्यावेळी आपण एप्रिल 2013ला पहिला सॅटेलाइट सोडला तर तो अनसक्सेस झाला. 14 एप्रिल 2013ला सोडलेला होता. तो सक्सेस झाला नाही किंवा तो भारताला सक्सेसफुली स्पेसमध्ये सोडणं शक्य झालं नाही. तो फेल झाला. त्याच्या रेंजेस आपल्याकडे आल्या नाही. तो इस्रोने सोडलेला होता. आपलं सगळे सॅटेलाइट इस्रो सोडतो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ओके, म्हणून मग दुसरा सॅटेलाइट तयार केला, त्याचं नाव होतं IRNSS-1B. तो 2014ला सोडला, जुलै 2014ला, आणि तो सक्सेस झाला. त्याच्यानंतर तिसरा सोडला IRNSS-1C 2014ला. असे एकूण IRNSS-1CDEFGH अशा प्रकारे H पर्यंत एकूण 11 सॅटेलाइट सोडले. 11 सॅटेलाइट पैकी पहिला एक फेल झाला होता आणि 7 नंबरचा एक फेल झाला. असे एकूण 2 फेल झाले. 11 पैकी 2 फेल झाले. 9 सॅटेलाइट लॉन्च केले, 9 पैकी 2 फेल झाले आणि 7 सक्सेस झाले. सध्या 7
सॅटेलाइट आहेत ते सध्या भारताभोवती फिरत आहेत. भारताच्या कॉन्टिनेंटवरती ते स्टेबल आहेत. ओके, आणि ह्यांची रेंज नाविकची ह्या 7 पैकी 3 जे आहेत ते सध्या वर्किंग मध्ये जीपीएसच्या रेंजेस पुरवण्यासाठी, आणि बाकीचे अजून वर्किंग मध्ये आलेले नाहीत. बाकीचे 4 सुद्धा वर्किंग मध्ये आल्यानंतर आपल्याला जीपीएसची रेंज खूप चांगली येईल. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊ. रिक्वायर्ड मिनिमम फॉर सॅटेलाइट रेंजेस. आपल्याला जर जीपीएसची अॅक्युरेसी यायची झाली तर आपल्याला कमीत कमी 4 सॅटेलाइटची रेंजेस मिळणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला कमीत कमी 4 सॅटेलाइटची रेंजेस मिळत नाही तोपर्यंत आपल्या जीपीएस रेंजेसला अॅक्युरेसी येणार नाही. ओके, म्हणजे जीपीएस रेंजेसला जर जीपीएस ची जे आपलं लोकेशन यायला लागले त्याची जर अॅक्युरेसी पाहिजे असेल तर मिनिमम 4 सॅटेलाइटचे सिग्नल्स आपल्याला मिळायला पाहिजे. फक्त मिनिमम 4 सॅटेलाइटचे सिग्नल्स मिळून चालणार नाही. तर जे काही 4 सॅटेलाइटचे सिग्नल्स मिळाले तर ते 4ही डायरेक्शनला आले पाहिजे. एकाच डायरेक्शन 2 यायला लागलेत आणि बाकीचे एकाच डायरेक्शन 2 यायला लागले तरी चालणार नाही. 4ही डायरेक्शन 4 जर यायला लागले तर आपलं लोकेशन एकदम अॅक्युरेट होईल. ओके, आपण ज्यावेळी बघा जीपीएस पॉइंट्स घेत असतो त्यावेळी तिथे एरर येत असतो. 2 मीटर एरर, 3 मीटर एरर. 2 मीटर एरर म्हणजे काय की तुम्ही ज्या ठिकाणी उभा आहात तिथपासूनच्या 10 मीटर मध्ये तुम्ही कुठे या, तो झाला आपला 10 मीटर एरर. जर 15 मीटर एरर असेल तर 15 मीटर मध्ये तुम्ही उभारल्या एरियामधून 15 मीटरच्या सर्कल मध्ये तुम्ही कुठे या, तो झाला 15 मीटर एरर. अशा प्रकारे एरर्स येतात. हे एरर कधी कमी येतात ज्यावेळी आपल्याला 4ही डायरेक्शननी बरोबर सिग्नल्स यायला लागले त्यावेळी हे एरर कमी येतात. ज्यावेळी सिग्नल्स कमी येतील त्यावेळी हे एरर जास्त वाढतात. ओके, अशा प्रकारे जीपीएसचे काही एरर येतात. आता जीपीएसचे एरर नक्की कसे येतात ते एकदा बघू आपण. दुसरा भाग आहे एरर्स इन जीपीएस. आता जीपीएस मध्ये जे एरर येतात तर ते खूप त्याला कारण आहेत. पहिलं कारण आहे की ऍटमॉस्फेरिक एरर. ऍटमॉस्फेरिक एरर कसे येत असावेत तुम्हाला वाटते? जीपीएसला ऍटमॉस्फेअर मध्ये जे घटक आहेत तर ते चक्रीवादळ सर. चक्रीवादळ, एकदम बरोबर. चक्रीवादळ किंवा वातावरणामध्ये एकदम ड्रास्टिक चेंज झाला आणि धुलीकण किंवा वाऱ्यांचं स्पीड जास्त यायला लागले तर अशा टायमाला जीपीएसच्या रेंजेस आपल्याला पोहोचत नाही. अजून काय सांगता येईल? इन्व्हायरमेंटल एरर अजून कशी येऊ शकतात? ऍटमॉस्फेरिक एरर्स जास्त खोलीवर असल्यावर सुद्धा येत नाही किंवा अडथळा असेल मध्ये तर. एकदम बरोबर आहे. मध्ये अडथळा म्हणजे काय की ऍटमॉस्फेरिक अडथळे जर बघितले आपण, जर समजा ढगाळ वातावरण असेल तरी रेंजेस चांगल्या येत नाही. जर क्लाउडी वातावरण, त्यानंतर जर धुका असेल, हॅलो, हा धुक्याचं जर वातावरण असेल, वातावरण जर खराब असेल तरी सुद्धा जीपीएसच्या रेंजेसवरती परिणाम होतो. हे काही ऍटमॉस्फेरिक एरर्स आहेत. त्याचबरोबर जर वातावरणामध्ये धुलीकण जास्त असतील तरी सुद्धा जीपीएसच्या रेंजेस मध्ये अडथळे येतात आणि मग आपल्याला अॅक्युरेसी येत नाही. हे झाले आपले ऍटमॉस्फेरिक एरर. ऍटमॉस्फेरिक एरर मध्ये इथं दाखवले बघा, एक काही इथं ढग आहेत की ढगाचे किंवा वातावरणामध्ये जर रिफ्लेक्शन झालं, फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की धुलीकण जे असतात तर जीपीएसच्या रेंजेस जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येतात तेव्हा त्या धुलीकणांना ते टच होतात आणि धुलीकणापासूनच ते रिफ्लेक्ट होतात. ते आपल्या इन्स्ट्रुमेंट पण येऊन पोहोचतच नाही आणि मग आपलं जे लोकेशन आहे ते लोकेशन तो आपल्या जीपीएसचं देण्याऐवजी त्या धुलीकणाच्या ठिकाणचं जीपीएसचं लोकेशन तो आपल्याला प्रोव्हाइड करतो आणि ते पूर्ण चुकीचं असतं. म्हणजे हे जे आहे ते हे एरर्स अशा प्रकारे येतात. इथं खालच्या इमेज मध्ये अजून एक दाखवले बघा की ढग आले आणि जीपीएसच्या रेंजेस सॅटेलाइट कडून येत असताना त्या ढगामध्ये ते पेनिट्रेट होत असताना ते तिरक्या झाल्या आणि ते चुकीचं लोकेशन ते दाखवा लागले. लोकेशन आहे इथलं, ते लोकेशन दाखवायला इथलं. म्हणजे ढगाळ वातावरण जर असेल तरी सुद्धा जीपीएसच्या रेंजेस मध्ये अडथळे येतात. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही अनुभवली सुद्धा असेल की आपण जर जीपीएसचं लोकेशन घ्यायला लागलं दोन्ही एखाद्या साईडला जर मोठी बिल्डिंग असेल किंवा बिल्डिंगच्या छताच्या खाली जर आपण असेल किंवा आपण जिथं रेंज जीपीएसच्या लोकेशन घेणार तिथे जर मोठी झाडं वगैरे असतील, जंगलाच्या भागामध्ये जर आपण गेलो तर जीपीएसच्या रेंजेस येत नाही किंवा अॅक्युरेसी येत नाही आपल्याला. बरोबर आहे? ओके, तर अशा ठिकाणी सुद्धा जीपीएसचे ह्याला सुद्धा आपण जीपीएसचे एरर म्हणतो. आता पहिल्या याच्यामध्ये दाखवले बघा, त्याला आपण
रिफ्लेक्शन एरर असं म्हणतो. सिंगल रिफ्लेक्शन एरर. रिफ्लेक्शन एरर काय येतात की आपण आपल्या जीपीएस आपल्या इन्स्ट्रुमेंट मधून सिग्नल्स पाठवलेत आणि ते जीपीएस सिग्नल पाठवताना ते सिग्नल जर बिल्डिंगला थडकून आपल्याकडे येत असतील किंवा मोठी बिल्डिंग असेल तर ते बिल्डिंगला क्रॉस करून आपल्याकडे येतात आणि तो लोकेशन आपल्या इन्स्ट्रुमेंटच्या ठिकाणचं देण्याऐवजी तो त्या बिल्डिंगच्या ठिकाणचं लोकेशन देतो. बिल्डिंगच्या ठिकाणचं लोकेशन देतो आणि मग ते लोकेशन पूर्णपणे चुकतं आपलं. पाणी कमी पडते बरोबर आहे. तर फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये काय करायचं किंवा फेब्रुवारीमध्ये जेवढं पाणी तुमचे विलं आहे पावरफुल ते पहिलं उपसून क्षेत्रामध्ये भरायचं. तो साठा पहिला पूर्ण करायचा आणि मग विहिरीचं पाणी त्यावेळी विहिरीचं पाणी संपेल त्यावेळी तुम्ही काय करायचं 2-3 ओके. तर ते लोकेशन आपलं चुकतं. असे काही एरर्स येतात. आता दुसरा अजून एक एरर काय कनेक्टिव्हिटी एरर. जर समजा की आपल्याला लास्ट टाइम सांगितल्याप्रमाणे आपल्या जीपीएस इन्स्ट्रुमेंटला जोपर्यंत कमीत कमी 4 जीपीएसच्या रेंजेस येत नाहीत, 4 जीपीएस कनेक्ट होत नाहीत, तोपर्यंत आपल्याला ऍक्युरेसी येत नाही. जर आपल्याला 4 जीपीएस चारही डायरेक्शननी किंवा ते जीपीएस वेल डिस्ट्रीब्युटेड असतील आकाशामध्ये म्हणजे ते त्या जीपीएसच्या रेंजेस चारही डायरेक्शननी आपल्या जीपीएसला येत असतील तर आपल्या जीपीएसची ऍक्युरेसी चांगली राहते. ती जर चारही डायरेक्शनने येत नसेल तर मात्र आपल्या जीपीएसच्या लोकेशनमध्ये एरर्स येतात. त्याला आपण कनेक्टिव्हिटी एरर असं म्हणतो. अशा प्रकारचे काही जीपीएस एरर्स आहेत ते एरर्स आपल्या जीपीएस मध्ये आहेत. या ठिकाणी आपलं जीपीएस संपलेलं आहे. जीपीएसचं जे ऍप्लिकेशन आहे ते एकदा बघू आपण थेरॉटिकली. जीपीएसचं जे ऍप्लिकेशन आहे आपण एअरक्राफ्ट मध्ये जीपीएस वापरू शकतो. आपण पाणबुड्यांमध्ये जीपीएस वापरू शकतो की जिथं आपल्याला कळत नाही आपण कुठल्या ठिकाणी आहे. आपण जर एअरक्राफ्ट मध्ये जर गेलो विमानामधून वगैरे जर जात असेल तर आपल्याला आपलं डायरेक्शन आपलं लोकेशन माहित नसतं. तर अशा ठिकाणी आपण जीपीएसचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो. आपण जर नवख्या ठिकाणी जाणार असेल तर त्या ठिकाणी आपण जीपीएसचा किंवा नेव्हिगेशनचा उपयोग करू शकतो. आपण जनरली आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जीपीएस आहे. त्याचा अँड्रॉइड मोबाईल आहे त्याच्या मोबाईलमध्ये जीपीएस आहे. आता जीपीएस एवढा जनरल झाला की तो मोबाईलमध्ये प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये यायला लागलेला आणि ह्या जीपीएसच्या बेसवर आपण नवीन ठिकाणी नवख्या ठिकाणी जाऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे की आपल्या मोबाईलमध्ये जर बघितलं तुम्ही तर आपण जे फोटोग्राफ घेतोय मोबाईलचे तर त्या फोटोग्राफ मध्ये एक ऑप्शन आहे की लोकेशन म्हणून जीपीएस लोकेशन असा एक ऑप्शन आहे. तर फोटो आपला फोटो कॅमेरा आहे त्याच्या सेटिंगला जाऊन आपण जीपीएस लोकेशनचा ऑप्शन ऑन केला तर आपले फोटो जे आहेत ते जनरल फोटो नाही येतात तर ते जिओ टॅगिंग फोटो येतात आणि ते फोटो आपण गुगल मॅप वरती टाकू शकतो. गुगल मोबाईल मधला जो गुगल मॅप आहे त्याच्यावरती जर टाकले तर तो आपण फोटो आपला कुठला घेतला होता आपण त्या ठिकाणचा तो फोटो त्या ठिकाणी जाऊन पडू शकतो. त्या ठिकाणी तो फोटो दाखवतो वर्ल्ड मॅप वरती. ते जर तुम्ही कधी केलं नसेल तर नक्की करून बघा. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही जर बघितलं तर गुगल मध्ये टाइमलाईन नावाचा ऑप्शन आहे. टाइमलाईन तुम्ही जर तुमच्या मोबाईलचा इंटरनेट ऑन असेल तुमचं जर इंटरनेट प्रत्येक वेळी ऑन राहत असेल किंवा तुम्ही ज्या त्या लोकेशनला गेला तुमचं इंटरनेट मोबाईलचा ऑन होत असेल तर तुम्ही मागच्या वर्षामध्ये 2 वर्षामध्ये प्रत्येक दिवसात कुठं कुठं फिरलेला आहे, कुठला कुठला प्रवास केलाय, कधी कुठे गेलाय, कुठल्या ठिकाणी किती वेळ थांबलाय ह्या सगळ्याच रेकॉर्ड टाइमलाईन मध्ये येतं. एकदा बघू आपण की टाइमलाईन मी तुम्हाला दाखवतो की माझ्या मोबाईलचं टाइमलाईन काय आहे. टाइमलाईन मी माझ्या मेल आयडीने इथं लॉग इन केलंय त्यामुळे माझ्या मेल आयडी यूज करून मी माझ्या मोबाईलमध्ये माझा मेल आयडी आहे त्यानं तो माझा मोबाईल सुद्धा लॉग इन आहे. त्यामुळे माझ्या मेल आयडीला तो माझ्या लॉग इनचं टाइमलाईन दाखवेल की मी कुठे कुठे फिरलो होतो. हे बघा मी कोणत्या दिवशी कोणत्या डेटला कुठं होतो याचे सगळे पॉईंट इथं आलेले. तुम्ही तुमचं सुद्धा तुम्ही ऑनलाईन बघू शकताय. आता बघा मला असं बघायचं की मागच्या 2021ला फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये मी एवढं फिरलेलो आहे आणि कोणता दिवस जरी बघायचं झालं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 8 तारखेला मी कुठे कुठे फिरलोय बघा. 8 तारखेला फेब्रुवारी महिन्यामध्ये मी एवढ्या ठिकाणी फिरलेलो आहे. इथं बघा विजयनगरमध्ये माझं घर आहे. इथून मी वायशी कॉलेज आहे इथं आमचं छत्रपती शिवाजी कॉलेज आहे. छत्रपती शिवाजी कॉलेज टू माझं घर असं मी एक वेळा जाऊन आलोय पुन्हा दुसऱ्या वेळा जाऊन आलोय असं 2 वेळा जाऊन आलोय. आणि माझ्या घरापासून मी इकडे राजवाडा नावाचं एक राजवाडा पेठ आहे सातारामध्ये कोण असेल तर माहित असेल तर तिकडे मी त्या दिवशी 1 वेळा जाऊन आलेलो आहे.
आणि ते मी कोणत्या वेळी जाऊन आलोय ते सुद्धा इथं आहे. पहिल्यांदा मी घरामधून निघलो सकाळी 8:07 मी कॉलेजमध्ये पोहोचलो 8:29. तर त्या कॉलेजमध्ये मी 11:54 होतो. त्यानंतर 15 मिनिटाचा प्रवास केला आणि 15 मिनिटाचा प्रवास करून मी 12:09 विजयनगरला पोहोचलो. हे बघा इथून मी विजयनगरला पोहोचलो. विजयनगरमध्ये मी 12:09 ते 12:24 थांबलो. त्याच्यानंतर मी गाडीचा प्रवास करत 23 मिनिटं मी ह्या ठिकाणी थांबलो. नाही पुन्हा मी 23 मिनिटाचा गाडीचा प्रवास केला आणि 1.3 किलोमीटरचा प्रवास केला आणि मी इथून विजयपेठला गेलो. दिसतं का इथं? आणि मी हा सगळा प्रवास हा 2 व्हीलरने केलेला आहे. हे बघा मोटरसायकल आहे. सगळी डिटेल आपली सेव्ड असते. ह्या डेटची झाली. मी पुढची डेट घेतो 24 तारखेला बघू. 24 फेब्रुवारीला. ओके आता बघा 24 फेब्रुवारीचं माझं रेकॉर्डिंग दाखवत नाहीये. त्याचं कारण काय असावं? जीपीएस ऑफ होता का? एकदम बरोबर. 24 तारखेला माझ्या मोबाईलचा जीपीएस तर ऑफ असणार आहे किंवा त्यावेळी माझ्या मोबाईलमध्ये इंटरनेट पॅक नसणार आहे. म्हणून 24 तारखेचं मला दाखवत नाही. जस्ट मी 26 तारखेचं बघतो. 26 तारखेचं सुद्धा दाखवत नाही. इट्स ओके. मी थोडीशी डेट बदलतो आता. एप्रिल महिन्यात बघतो. एप्रिल महिन्यामध्ये लॉकडाऊनचा पिरियड आहे. तरी सुद्धा बघू की मी 13 तारखेला कुठे फिरलेलो आहे. ओके आता इथं बघा एप्रिल महिन्यामध्ये 13 तारखेला मी दुर्वांकूर अपार्टमेंट ज्या ठिकाणी मी राहतोय तिथून मी कॉलेजला आलो आणि कॉलेजमधून घरी गेलो. या पलीकडे मी काहीच केलं नाही. त्या दिवशी कुठेही फिरलेलो नाही मोबाईल घेऊन. मी या दोनच ठिकाणी गेलो कारण तो लॉकडाऊनचा पिरियड आहे. फक्त मी सकाळी ते सुद्धा बघा मी 11:59 कॉलेजला गेलो आणि 5:28 रिटर्न आलो आणि 5:39 मी घरी येऊन पोहोचलो दुर्वांकूर अपार्टमेंटमध्ये. तिथं आमचं अपार्टमेंट आहे तिथं मी राहिलो. ह्याशिवाय मी ह्या डेटला कुठेही फिरलेलो नाही. आता नेक्स्ट डे बघू 30 तारखेला 30 एप्रिलला बघा मी दुर्वांकूर अपार्टमेंट मधून MIDCत गेलो होतो काहीतरी कामानिमित्त. MIDC मधून मी पुन्हा SBI ATM ला गेलो होतो. बघा इथं ATM मधून मी पुन्हा शिवाजी कॉलेजला गेलो. शिवाजी कॉलेजमधून घरी गेलो. आणि हा जो प्रवास आहे मी कोणत्या डेटला कोणत्या तारखेला केलोय हे रेकॉर्ड प्रत्येकाचं राहतं. फक्त ते आपल्याला माहित नाही. आपण ते बघत नाही. आपण अँड्रॉइड मोबाईल वापरतो याचाच आपलं रेकॉर्ड गुगलकडे सेव्ह व्हायला लागलेला. ओके आता मी तुम्हाला थोडंसं डेट बदलतो. मी परवाच्या तारखेला म्हणजे जवळपास रविवारी किती तारीख होती? रविवारी. ओके संडे सॅटर्डेला 18 तारीख होती. 18 तारखेला मी पुण्याला गेलो होतो. एकदा बघू की हे बरोबर दाखवते का. 18 सप्टेंबर 2021 मी पुण्याला गेलो होतो. सप्टेंबर डेट 18 तर ते दाखवतं का आपण एकदा बघू. हे बघा 18 सप्टेंबरला मी साताऱ्यातून पुण्याला गेलो. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये मी 18 तारखेला इतकं फिरलो आणि नंतर मी रिटर्न 18 तारखेनंतर 19 तारखेला मी पुण्यातच होतो. पुण्यामध्ये मी जिजोरीला आणि देहूला गेलो होतो. नाही देहूला आणि आळंदीला गेलो होतो. तर ते दाखवतं का बघू. 19 तारखेला मी देहू आणि आळंदी केलो होतो. इथं बघा 29 तारखेला मी पहिल्यांदा देहूला गेलो आणि नंतर आळंदीला गेलो आणि त्याच्यानंतर पुन्हा पुण्यात आलो एक ठिकाणी. आणि मग पुढच्या डेटला 20 तारखेला मी रिटर्न साताऱ्याला आलो. 20 तारखेला मी रिटर्न साताऱ्याला. मी कुठेही कोणालाही फसवू शकत नाही. माझं सगळं रेकॉर्डिंग इथे रेकॉर्ड झालेलं आहे. अशा प्रकारे आता हे जे रेकॉर्ड झालं ना ह्याच्या पाठीमाग जीपीएस आहे. जीपीएसने हे सगळं आपला ट्रॅक आपलं टाइमलाईन ट्रॅक केलेलं आहे की सेव्ह केलेलं आहे. ओके हे आपलं जीपीएसचं ऍप्लिकेशन आहे. ओके ठीक आहे. आता याच्यानंतरचा आपला भाग बघायचा आपल्याला की गुगल अर्थ. गुगल अर्थ हा एक आपल्या शेड्यूल मधला भाग आहे आणि तो आपण ह्याच्या अगोदर सुद्धा बऱ्याचदा बघितला. गुगल अर्थ विषयी अधिक माहिती सांगण्याची काही गरज नाही. प्रत्येकाला गुगल अर्थ माहिती आहे कसा आहे. प्रत्येकाने वापरलेला आहे. गुगल अर्थची एक हिस्ट्री मी तुम्हाला सांगतो की गुगल अर्थचा शोध कसा लागला तर 19व्या शतकात 1990च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये 3D व्हिडिओ गेम बनवायची 3D व्हिडिओ गेम बनवण्याचा प्रयत्न चालू होता. आणि या 3D व्हिडिओ गेम मध्ये त्यांना एक पृथ्वी गोल बनवायचा होता आणि पृथ्वी गोल जो आहे तो 3D मध्ये गोल फिरतोय
असं त्यांना ते दाखवायचं होतं. आणि म्हणून मग त्यांनी एक पृथ्वी गोल बनवला आणि ते सक्सेस सुद्धा झाला. तो 3D मध्ये गोल फिरायला लागला. आणि हे बनवत असताना त्याच्यातल्याच एका टीम मधल्या व्यक्तीच्या डोक्यात आलं की आपण असंच जग बनवू शकतो, जगाचं एक ऍप्लिकेशन बनवू शकतो की ज्याच्यामध्ये सॅटेलाइट इमेजेस घालून पूर्ण जग आपल्याला एका वेळी बघता येईल. अशी त्याच्या मनात कल्पना आली 1990च्या दरम्यान. आणि त्याने मग ते सक्सेस केलं आणि 2001ला 11 जून 2001ला गुगल अर्थची निर्मिती झाली. म्हणजे गुगल अर्थ बनवायचं म्हणून कोणी डोक्यात घेतलंच नव्हतं किंवा बनवायचं म्हणून ते बनलेलं नाही. त्यांना गुगल व्हिडिओ गेम बनवायची होती, 3D व्हिडिओ गेम. आणि 3D व्हिडिओ गेम बनवत असताना 3D व्हिडिओ गेम मध्ये त्यांना एक पृथ्वी गोल बनवला. 3D व्हिडिओ गेम मध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी बनवल्या होत्या. 3D माणसं बनवली होती, घरं बनवली होती, झाडं बनवली होती. आणि हे बनवत असताना त्यांना एक पृथ्वी गोल सुद्धा बनवायची गरज पडली. आणि तो पृथ्वी गोल बनवत असताना पृथ्वी गोल बनवण्याच्या वेळी त्यांच्या डोक्यात कल्पना आली की आपण असंच एक ऍप्लिकेशन सुद्धा बनवू शकतो, असं एक सॉफ्टवेअर बनवू शकतो की ज्याच्यामध्ये एका वेळी आपल्याला पूर्ण जग बघता येईल. आणि मग त्यांनी गुगल अर्थचा शोध लावला. गुगल अर्थचा शोध काय असा लगेच लावायला प्रयत्न केला आणि एका दिवसात लागला असा अजिबात नाही. 1990 पासून ते डेव्हलप करत होते. 2001ला ते पूर्ण झालं. आणि 11 जून 2001ला गुगल अर्थ लॉन्च करण्यात आलं. गुगल अर्थ हे जे लॉन्च केलं हे गुगल या कंपनीने लॉन्च केलेलं आहे किंवा गुगल या कंपनीनंच ते सॉफ्टवेअर बनवलेलं आहे गुगल अर्थ. आता गुगल अर्थचे काही ऍप्लिकेशन्स आहेत. गुगल अर्थ जर आपण बघितलं तर ते काही महत्वाच्या गोष्टींसाठी बेस्ट आहे. तर त्यामध्ये पहिली गोष्ट आहे की ब्रॉड एरिया आपण एका वेळी व्हिज्युअलाइज करू शकतो. ज्यावेळी गुगल अर्थ नव्हतं त्यावेळी आपण पूर्ण भारत एका वेळी, रिअल भारत जसा आहे तसा एका वेळी बघणं आपल्याला शक्यच नव्हतं. आपला जो हिमालय पर्वत आहे तर तो आपण स्टार्ट पासून एंड पर्यंत पूर्ण बघू शकतो एका वेळी. जगातला कुठलाही भाग आपण एका वेळी बघू शकतो. आपण पॅसिफिक महासागर, पूर्ण पॅसिफिक महासागर एका वेळी बघू शकतो. अटलांटिक महासागर पूर्ण एका वेळी बघू शकतो. शक्यच नाही ते. जर गुगल अर्थ नसतं तर आपण सॅटेलाइट मध्ये बसून जरी वरती गेलो असतो वरून बघितलं असतो तरी आपल्याला शक्य नाही ते. पूर्ण पॅसिफिक ओशन, हिमालयन पर्वत एका वेळी बघणं. तर एखादा मोठा ब्रॉड एरिया एका वेळी व्हिज्युअलाइज करणं शक्य झालेलं आहे गुगल अर्थमध्ये. हा एक गुगल अर्थचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. दुसरा एक आहे की रूट ऑप्टिमायझेशन. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की रूट ऑप्टिमायझेशन. आताच मी तुम्हाला दाखवली की टाइमलाईन सुद्धा शक्य झाले जीपीएस मुळे. त्याचबरोबर गुगल अर्थ मध्ये रूट ऑप्टिमायझेशन केला जातो. मला एखाद्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जायचं तर मला तो शॉर्टेस्ट पाथ देतो. याच्यावरती आपण बऱ्याचदा बोललो याच्या पाठीमागे. तर रूट ऑप्टिमायझेशन सुद्धा गुगल अर्थ मध्ये करणं शक्य झालंय. गुगल अर्थ मुळे शक्य झालेलं आहे. त्याच्यानंतर गुगल अर्थ मुळे अजून एक गोष्ट शक्य झाली की एरिया कॅल्क्युलेशन. आपण एखाद्या ठिकाणचा एरिया विथिन मिनिटामध्ये, विथिन सेकंदामध्ये, 0 मिनिटामध्ये आपण तो कॅल्क्युलेट करू शकतो. आपण आपल्याला एखादी जर लेंथ कॅल्क्युलेट करायची असेल, एखाद्या ठिकाणची जर लांबी काढायची असेल तरी सुद्धा ते आपण विथिन सेकंदामध्ये कॅल्क्युलेट करू शकतो गुगल अर्थ मध्ये. त्याच्यानंतरची एक महत्वाची गोष्ट आहे की स्लोप आयडेंटिफिकेशन. गुगल अर्थ मध्ये आपण कालच्याच दिवशी स्लोप काढला होता. तर गुगल अर्थ मध्ये स्लोप आयडेंटिफिकेशन करणं सुद्धा फार सोपं झालेलं आहे गुगल अर्थ मध्ये. आपण स्लोप कुठे किती स्लोप आहे, कुठे किती स्लोप आहे अगदी विथिन मिनिटामध्ये काढू शकतो. हे गुगल अर्थचा खूप मोठा बेनिफिट आहे. त्याच्यानंतरचा अजून एक गुगल अर्थचा बेनिफिट आहे की 3D व्हिज्युअलायझेशन. गुगल अर्थ मध्ये 3D व्हिज्युअलायझेशन होतं. आपल्या पृथ्वीचा जेवढा काही लँड सरफेस एरिया आहे तो सगळा आपल्याला 3D मध्ये दिसतो. आणि काही महत्वाची शहर आहेत ती सुद्धा आपल्याला 3D मध्ये दिसतात. तर 3D व्हिज्युअलायझेशन हे गुगल अर्थचं खूप महत्वाचं बेनिफिट आहे. तर आपण एकदा बघू की गुगल अर्थ मध्ये 3D व्हिज्युअलायझेशन कसं होतं. एकच सॉफ्टवेअर चालू होत आहे. हा गुगल अर्थ आहे. इथे जर आपण कोल्हापूरमध्ये आलो, इथे बघा गुगल अर्थ मध्ये खाली एक टरेन नावाचा ऑप्शन आहे. हा ज्यावेळी आपण ऑन करतो ना त्यावेळी आपल्याला सगळा टरेन 3D मध्ये दिसतो. इथं आलो आपण कोल्हापूरमध्ये.
कोल्हापूरमध्ये आता आपण 3D मध्ये आपला पन्हाळा बघू. हा पन्हाळाचा फोर्ट आहे, पन्हाळा फोर्ट. हा आपला पूर्ण 3D मध्ये दिसतो. हो. हे 3D व्हिज्युअलायझेशन करणं फार शक्य झालेलं आहे आपल्याला गुगल अर्थ. ओके. इथे बघा, मी या पन्हाळा फोर्ट वरून बाकीचा एरिया सुद्धा बघू शकतो. आता मला जसा बाकीचा एरिया दिसला तसाच मी पन्हाळा फोर्ट वरती गेल्यानंतर मला बाकीचा सगळा व्ह्यू असाच दिसणार आहे. ओके. हे 3D व्हिज्युअलायझेशन झालं. आता हेच 3D व्हिज्युअलायझेशन आपण हे आपला हिमालयन पर्वत बघू 3D व्हिज्युअलायझेशन मध्ये. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपला जो हिमालयन रिजन आहे तो इथे ग्रेटर हिमालयापासून ते शिवालिक टेकड्यांपर्यंत जो हिमालय आहे तो आपण एका नजरेमध्ये एका वेळी व्हिज्युअलाइज करू शकतो, एका वेळी बघू शकतो. आपण आपला देश, आपल्या देशाशिवाय इतर देशांमधली लँड यूज कसं आहे, इतर देशांमधले रोड कसे आहेत, रस्ते कसे आहेत, शेती कशी आहे, शेतीचा पॅटर्न कसा आहे, हे सगळं आपण एका वेळी बघू शकतो. घर बसल्या सगळ्या गोष्टी रिअल मध्ये बघू शकतो, रिअल तिथे फोटोग्राफ्स बघू शकतो गुगल अर्थ मध्ये. हा एक गुगल अर्थचा फार मोठा ऍप्लिकेशन आहे. आता बघा, इथं आपण बघू की हिमालयन पर्वत बघू आपण. हा बघा, हा पूर्ण हिमालयन पर्वत आहे. इथे काहीतरी दाखवत आहे आणि इथं काही फोटोग्राफ सुद्धा ऍड केलेत की जे आपण बघू शकतो त्या ठिकाणचे. इथं बघा, हा इथला फोटोग्राफ आहे. बघा, इथं रिअल या ठिकाणी अशी जीवसृष्टी आहे, असं प्राणी जीवन आहे. इथं हे बकरी वगैरे या ठिकाणचे आहेत आणि या ठिकाणचे रॉक कसं आहे सगळं आपण इथं गुगल अर्थ मध्ये बघू शकतो. हा एक गुगल अर्थचा फार मोठा फायदा आहे. हे बघा, इथून एक रिव्हर गेलेली आहे कोणती तरी, इथली ड्रेनेज सिस्टम कशी आहे, इथे फोटोग्राफ ऍड केलेला आहे. बघा, इथली लोक जे प्रवास करतात तर ती कशी करतात. आता हे ऑक्सिजन घेऊन चाललेत खांद्यावरती, कारण तिथं समुद्र सपाटीपासूनची उंची फार आहे, जास्त आहे आणि त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आणि त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन घेऊन जावं लागतं. तर ही लोक ऑक्सिजन घेऊन आलेली आहेत खांद्यावरती आणि बऱ्याच गोष्टी त्यांना खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या त्यांना सोबत घेऊन जावं लागतं, कारण इतका लांब एरिया असतो आणि ऍक्सेसिबिलिटी एवढी कमी असते की आपण एकदा जर भरकटलो तर आपल्या प्लेस पर्यंत येणं आपल्याला सहजासहजी शक्य होत नाही. ओके. अशा प्रकारे आपल्या गुगल अर्थचे काही बेनिफिट्स आहेत. आता गुगल अर्थ मधून आपल्याला स्पेशल डेटा तर मिळतोच. स्पेसशी संबंधित जो डेटा, नदे नाले ओढे कुठे आहेत, पर्वत कुठे आहे, पठारी रिजन कुठे आहे, वाळवंट कुठे आहे, हिमालयन पर्वत कुठे आहे, बर्फाच्छादित प्रदेश कसा आहे, हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. ह्याच्याशिवाय सुद्धा आपल्याला सोशल इकॉनॉमिक डेटा सुद्धा बघायला मिळतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या शहराचं नाव असेल, रस्त्याचं नाव असेल, रिव्हरचं नाव असेल, हे सगळं सोशल इकॉनॉमिक डेटा सुद्धा बघायला मिळतो. बँक कुठं आहे, एटीएम कुठं आहे, पेट्रोल पंप कुठं आहे, एखादा लेक आहे तर त्याचं नाव काय, डॅमचं नाव काय, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, ह्या सगळ्यांची नावं आपल्याला, नावांशिवाय फोटोग्राफ सुद्धा आपल्याला तिथले मिळतात. बघा, ह्या ठिकाणचा, या मॉलचा हा फोटोग्राफ आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचे स्वतःचे फोटोग्राफ सुद्धा ऍड करू शकता. ओके. हा इथला फोटोग्राफ आहे. ओके. हा स्टेशनवरचा फोटोग्राफ आहे. हा एक कोल्हापूर बस रेल्वे स्टेशन आहे. सॉरी, ते गांधीनगर रेल्वे स्टेशन आहे आणि इथं कोल्हापूर रेल्वे स्टेशन आहे. आपण तिथले फोटोग्राफ सुद्धा बघू शकतो. म्हणजेच काय की आपल्याला गुगल अर्थद्वारे जिओ स्पेशल शिवाय सोशिओ इकॉनॉमिक डेटा सुद्धा, सोशिओ इकॉनॉमिक इन्फॉर्मेशन सुद्धा मिळते. ओके. अशा प्रकारे आपल्या गुगल अर्थचे बेनिफिट्स आहेत. तर आपलं इथं सेक्शन सगळे संपलेले आहेत. आतापर्यंतच्या सगळ्या सेक्शन मध्ये कोणाला काय शंका असेल, काय विचारायचं असेल तर विचारू शकता. आपण 10 मिनिटाचं चर्चासत्र ठेवू की ज्याच्यामध्ये तुम्ही चर्चा करू शकता. आपले फक्त 8 मिनिटं शिल्लक आहेत, तर तुम्हाला कोणाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता, कोणाला काय शंका असेल तर. ठीक आहे.
की सरांच्या म्हणण्याप्रमाणे आपला एक 10 मिनटं आपण इथं एक वेळ ठेवू. ज्या कोणाला शंका वगैरे असतील ते शंका विचारा, तर त्या शंकेचे सर निरसन करतील. आज अखेर आपलं जे 3 दिवसीय ट्रेनिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये कोणती शंका असेल तर विचारा. आजच्याच दिवसामध्ये नाहीतर मागच्या ही 2 दिवसांमध्ये झालेल्या सेक्शनमध्ये काय तुम्हाला शंका असेल तरी विचारू शकता. हा. आपण घेतलेल्या ह्याच्यापेक्षा जरी वेगळं आपल्या फील्डशी संबंधित काही असेल तरी तुम्ही विचारू शकता. हॅलो सर. हा सर. मला असं विचारायचं होतं सर, आपण एखाद्या ठिकाणी बांध घालतोय किंवा कंपार्टमेंट बंदिंग बांधतोय, ओके. तर असं एखादं म्हणजे ऍप्लिकेशन किंवा उपकरण आहे का की त्याच्या आपण लांबी, रुंदी, पाणी साठा आणि तो स्लोप ऍट ए टाइम मोजू शकू? तुम्ही गुगलवरून मोजू शकता. गुगल अर्थवरून? हो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही जर समजा की आता इथं एरिया आहे, तुम्हाला लांबी, रुंदी आणि त्याचा पाणी साठा मोजायचा आहे ना, आणि स्लोप मोजायचा आहे. ओके, येस. लांबी, रुंदी तर तुम्ही इझिली मोजू शकता. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. ओके, इथे एक सिमेंट नाला बांधलाय, दिसतोय तुम्हाला? हा, येस सर. ओके. तर ह्याची तुम्हाला लांबी मोजायची आहे. ओके. हा हा. तर जस्ट इथं जायचं, इथं लाईन घ्यायची, ही लाईन आली, हा एक असा बॉक्स येतो. इथं तुम्हाला जिथपासून सुरू होतो तुमचा नाला तिथपासून संपतो तिथपर्यंत तुम्ही लाईन मारून घ्यायची. ओके. हे लाईन मारून घेतल्यानंतर इथे मेजरमेंट नावाचा एक ऑप्शन आहे. या मेजरमेंट मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला ज्याच्यामध्ये मेजर पाहिजे, तुम्हाला किलोमीटर एक मिनिट. मेजरमेंट. हा, मेजरमेंट मध्ये तुम्हाला मीटर मध्ये पाहिजे किंवा फीट मध्ये पाहिजे, ज्याच्यामध्ये पाहिजे ते तुम्ही घ्यायचे, ते सिलेक्ट करायचे युनिट. फॉर एक्झाम्पल मी आता फीट मध्ये घेतो किंवा मीटर मध्ये घेतो. तर तुमचा हा जो एरिया आहे, मीटर मध्ये हा 45.3 मीटर एरिया याची लेंथ आहे, 45.3 मीटर. हा नदीवरचा बहुतेक मोठा नाला आहे की ज्याची लांबी 45.3 मीटर आहे. ओके. हा, सुरुवातीला समजा आता हे नाला नाही आहे, पण आपण आपल्याला पॉईंट फिक्स करायचे इथून इथं. तुम्हाला पॉईंट फिक्स करायचा आहे. येस. तुम्हाला समजा की इथला पॉईंट फिक्स करायचा आहे, इथं नाला नाहीये आणि तुम्हाला इथली लेंथ मोजायची आहे, तरी सुद्धा तुम्ही सेम हा पाथ घ्यायचा, जिथनं पासून तुम्हाला बांधकाम सुरू करायचं आहे तिथे क्लिक करायचं आणि जिथे संपवायचं आहे तिथे क्लिक करायचं. त्यानंतर तुमची लाईन येईल. ह्या लाईनचं इथे मेजरमेंट मध्ये जाऊन मीटर मध्ये तिचं मेजरमेंट घ्यायची किती आहे, तर त्याचं मेजरमेंट आहे 35.2 मीटर. हा, त्याची लांबी आहे. आता रुंदी तुम्हाला बघायची, सेमच बघायची आहे. रुंदी सुद्धा तुम्ही अशी सेम कॅल्क्युलेट करू शकता. इथून इथपर्यंतची रुंदी किती आहे, तर ती 60 मीटर आहे. तुम्हाला अजून कमी पाहिजे आहे तर ती किती होईल, तुम्हाला जर 10 मीटर रुंदी करायची तर तो एरिया किती होईल. जर समजा तुम्हाला इथं 10 मीटर एरिया करायचा, इथून इथपर्यंत 10 मीटरचा एरिया तुम्हाला पाहिजे, तर इथून इथपर्यंत किती मीटर झालं, हे 1 मीटर झालं. अजून पुढे गेलो मी, 3 मीटर झालं, 5 मीटर झालं, 7 मीटर झालं, 8 मीटर झालं, 10 मीटर झालं. ही एवढी लेंथ ही 10 मीटर आहे. ही रुंदी झाली याची, लांबी आणि रुंदी. आता तुम्ही म्हणत होता की स्लोप तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता समजा हा डोंगरा एरिया आहे, इथं पुढे जरा आलो आपण वरच्या बाजूला, हा इथून डोंगर सुरू होतो. ओके, सॉरी एकच मिनिट. ओके, ठीक आहे. हा नाला एक, आणि हा नाला ह्या उतारावरती आहे. आणि तुम्हाला इथला स्लोप काढायचा की स्लोप नक्की किती आहे. तर जस्ट एक लाईन जिथपासून स्लोप सुरू होतो तुमचा, तुम्हाला समजा इथपासून स्लोप तो इथपर्यंतचा स्लोप तुम्हाला पाहिजे, तर तेवढी अशी एक लाईन मारून घ्यायची. लाईन मारून घेतल्यानंतर ह्याला जस्ट ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर ती लाईन तुम्हाला इथं दिसेल, प्लेसेस मध्ये दिसते. हा, प्लेसेस मध्ये एक लेअर दिसते, त्याच्यावरती राईट क्लिक करायचं आणि त्याच्यामध्ये शो इलिव्हेशन प्रोफाईल म्हणायचं. शो इलिव्हेशन प्रोफाईल. शो इलिव्हेशन प्रोफाईल म्हटल्यानंतर अशी प्रोफाईल येईल आणि इथलं स्लोप तुम्हाला इथं सॉरी पर्सेंटेज मध्ये दिसायला लागेल. दिसतोय स्लोप? एकच मिनिट.
हा आता बघा हा स्लोप आपला दिसायला लागलाय. हा जसं आपण वरती घेतो तसं तो बाण फिरायला लागलाय. थोडस इकडे घेऊ आपण. बघा हा स्लोप आहे. हा स्लोप आपण करा 4 23%, 6%, 8%, 0%. काही ठिकाणी प्लेन एरिया असतो तिथं आपल्याला 0% स्लोप दाखवेल. 11%, 30%, 9% असं स्लोप आपण काढू शकतो. आता गोष्ट एक शेवटची राहिली, तुम्ही जे म्हणत होता की लांबी, रुंदी, स्लोप आणि पाणी साठा. तर पाणी साठा जो आहे तर तो पाणी साठा आता जर समजा की तुम्ही इथं नाला बांधला तर पाण्याचा बॅकअप कुठेपर्यंत जाऊ शकतो ते तुम्ही काढू शकताय. फॉर एक्झाम्पल समजा की ह्या नाल्यावरती तुम्ही इथं नाला बांधणार आहे तुम्ही आता असं आपण गृहीत धरलं तर इथे थांबा एक मिनिट. इथे एक पॉलिगॉन घ्यायचा. हा इथं असा पॉलिगॉन मारून घ्यायचा इथून इथपर्यंत. इथून इथपर्यंत तर तुमची हाईट कुठेपर्यंत वाढेल मी तुम्हाला दाखवतो. इथून इथपर्यंत तुम्ही बांधलाय समजा नाला. ओके. हा जो आपला पॉलिगॉन आला तो हा प्लेसेस मध्ये पॉलिगॉन येतो. ह्याच्यावरती राईट क्लिक करायचं. ह्याच्या प्रॉपर्टीजला जायचं आणि स्टाईल मध्ये अल्टिट्यूड मध्ये जायचं आणि याची अल्टिट्यूड वाढवायची. तुम्ही जो बांधलेला तुमचा नाला आहे तर तो तुम्ही किती मीटर पर्यंत बांधणार आहे उंची ही तुमची फिक्स असली पाहिजे. समजा तुम्ही 5 मीटर उंच बांधणार आहे त्याला. ओके. इथे 5 मीटर टाकलं. 5 मीटर उंच बांधणार आहे. ओके. एकच मिनिट. एकच मिनिट. आपण थोडस चुकीच्या ठिकाणी काढलं. इथं नाला नाहीये. समजा हा नाला बांधलेला आहे. ह्याच्या खाली तुम्हाला इथं एक नाला बांधायचा आहे. इथं कुठंतरी. तर इथं आपण पॉलिगॉन टाकून घेतला. ऑफिस चालू आहे. कधी बंद करते ऑफिस? ह्याच्या अल्टिट्यूडला रात्री 9 पर्यंत आहे. रात्री 9 पर्यंत आहे का? कॉल करू. काय लवकर आवडून देतो मी. ओके. इथं जर तुम्ही नाला बांधला तर हा नाला तुम्हाला ह्याचं जर वॉटर बॅकअप हा इथंपर्यंत तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याची उंची ही तुम्हाला एवढी ठेवावी लागेल आणि ही भिंत इथंपर्यंत घ्यावी लागेल आणि इकडची जे भिंत आहे म्हणजे जे तुम्ही कन्स्ट्रक्शन करणार आहे ते इथंपर्यंत करावं लागेल. त्यावेळी तुमचा नाला हा असा वॉटर त्याच्यामध्ये स्टोअर होईल. दिसते. आता तुम्ही असं म्हटलं की त्याच्यामध्ये किती पाण्याचा साठा होणार हे जर आपल्याला पाहिजे असेल ना तर ह्याला आपल्याला सॉफ्टवेअर मध्ये घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी काही मॉडेलिंग आहेत. ते मॉडेलिंग रन करावं लागतील. त्यावेळी आपल्याला हे सुद्धा कळेल की त्या डॅम मध्ये किती पाण्याचा साठा होऊ शकतो. सर आता त्यातलं एक्झॅक्ट ठिकाण शोधण्यासाठी गट नंबर वगैरे असं काय होऊ शकतं का? हा तुम्हाला जर गट नंबर पाहिजे असतील ना तर गुगल मध्ये किंवा बाकीच्या कुठल्याही सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला गट नंबर मिळणार नाही कारण तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा सिक्युअर डेटा आहे. तो आपल्याला मिळू शकत नाही. ठीक आहे सर. ओके. ओके. अजून काय शंका आहे कोणाची? तर आपण नाल्याचे दोन्ही काठ फिक्स केल्यानंतर नाल्याची उंची फिक्स पॉइंट पासून उंची घेता येते का? दोन्ही पॉइंट फिक्स केल्यानंतर नाल्याची उंची म्हणताय का? नाही नाला खोली जी आहे का नाही, नाला खोली किती आहे ते कळेल का? हा नाल्याची खोली कळू शकते.
मग त्याच्यावरती पाणीसाठा ठरवता येईल ना सर? हा, तसं तुम्ही मॅन्युअली कॅल्क्युलेट करून ठरवू शकता. मात्र सॉफ्टवेअर मध्ये जर जनरेट करायचं झालं तर त्याला थोडंसं सॉफ्टवेअर मध्ये जावं लागेल. गुगल अर्थ मध्ये ते होत नाही. तुम्ही तुम्ही म्हणता त्याची खोली आणि लांबी कळाल तर तुम्ही ते जनरेट करू शकता हा कॅल्क्युलेशन मध्ये. बरोबर आहे सर. ओके. ओके सर, चालेल. अजून काय शंका आहे? चालतंय. ओके, कुणाची काय कुणाला शंका काही शंका आहेत का नसेल? अजून? बोला विजय कोराटे. हॅलो. आपली काही शंका आहे का? बोला. हॅलो. हा बोला. बोला. सर, प्रत्येक देशांचे सॅटेलाइट आहेत, तर मग असे 2 देश किंवा विविध देश मिळून सॅटेलाइट असा कॉम्बो करू शकतात का आणि कॉम्बो सोडू शकतात का? हा, कॉम्बो करू शकता. आपल्या भारतानेच सोडलेले आहेत मागच्या वेळी कॉम्बो. कॉम्बो करू शकतात, सोडू शकतात. असे बऱ्याच देशांनी कॉम्बो करून सोडलेले आहेत. करू शकतात. हॅलो. हा सर. हा सर, आता एक आउट ऑफ जाऊन थोडासा एक प्रश्न आहे माझा, ओके. की आपण यामध्ये लाईव्ह काय पाहू शकतो का? नाही सर, सध्या तरी तशी टेक्नॉलॉजी अजून आलेली ठीक. लाईव्ह नाही पाहू शकत. लाईव्ह पाहू शकत नाही. लाईव्ह किंवा एखाद्या ठिकाणची व्हिडिओ सुद्धा आपण अजून शूट करू शकत नाही का? नाही सर. सॅटेलाइट थ्रू नाही शूट करू शकत, कारण तेवढ्या कॅपॅसिटीचे सेन्सर अजून आपल्याकडे अवेलेबल नाही. ते भविष्यात होऊ शकेल, पण सध्या तरी नाही. बाहेरच्या काही देशातून तशी सोय म्हणजे करू शकतात का ते? नाही सर, बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा अशी नाहीये. व्हिडिओ शूट केलेली नंतर आपण ती बघू शकतो. मात्र आता जस्ट कोल्हापूरमध्ये काय चाललंय ते मी इथं बसून सॅटेलाइट थ्रू व्हिडिओ बघू शकत नाही. ठीक आहे, ठीक आहे. ओके. नाही. ओके. ओके, अजून कोणाची काय शंका आहे? सर मोबाईल नंबर एक सांगा तुमचा. घ्या. 77 77 0 94 49 94 49 202 200 202 202. मी स्क्रीनवरती लिहितो जस्ट. नाही, हॅलो सर. हा सर. मी काय करतोय, चॅट बॉक्स मध्ये सरांचं मोबाईल नंबर नाव मी टाईप करतोय, मग तुम्ही तिथून घ्या. चालेल चालेल. 09 44 स्क्रीनवरती सुद्धा लिहिलेलं आहे, तुम्ही घेऊ शकता. ओके. चॅट बॉक्स मध्ये मी सरांचा नंबर टाकलेला आहे. सर टाकत आहेत नोट करून घ्या. ओके. आणि कोण आहेत का आपल्याला शंका आहेत का? असं अजून कोणा शंका आहे काय? ओके, ठीक आहे सर. मग तर आपण थांबू इथं. मग चालेल. कुणाला काय शंका नाही असं आपण गरीब आपण थांबू इथं. ओके. तर धन्यवाद सर. पहिल्यांदा प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन परिषद संस्था रामेदी कोल्हापूर अंतर्गत आत्मा योजनेअंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम याविषयी गेले आपण 3 दिवस ओरिएंटेशन अँड ॲप्लिकेशन ऑफ GIS GPS अँड जिओ टॅगिंग दिनांक 21 ते 23 सप्टेंबर 2021 आपण हे 3 दिवसीय ट्रेनिंग आपण अटेंड करतोय. तर सरांनी आज अखेर आपल्याला एक चांगली माहिती दिली, त्याबद्दल मी सरांचं आपल्या सर्वांच्या वतीनं, तसेच रामेती संस्थेच्या वतीनं, तसेच प्राचार्य आपले पाटील सर यांच्या सर्वांच्या वतीने मी सरांचा पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. आणि थँक्यू. हां, सरांचा एक GIS विषयी सरांचा एक गाढा अभ्यास आहे आणि त्याचा आम्हाला उपयोग हे आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत यांना सर भविष्यामध्ये नक्कीच आम्हाला उपयोगी होणार आहे, याचा काय शंका नाही. तर मी सरांचा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वजण इथं हजर राहिलात, हे ट्रेनिंग तुम्ही सर्वजणांनी ऐकलं, त्याबद्दल आपल्या सर्वांसुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि आता आपली प्रेझेंट होईल
आणि त्यानंतर तुम्ही ते लेफ्ट ठेवायचा मग. ओके, धन्यवाद थँक्यू सर. ओके सर, ओके सर. ओके, थँक्यू. मी एक प्रेझेंटिंग होते 5 मिनिटांमध्ये आणि तुम्ही लगेच लेफ्ट ठेवायचं, काय हरकत नाही. सरांचा मोबाईल नंबर मी चॅट बॉक्समध्ये नमूद केला आहे, तुम्ही ते लिहून घ्या वहीमध्ये, तुम्हाला लागेल भविष्यामध्ये तो. तर ठीक आहे, आपण प्रेझेंट घेऊया आपण. मी नाव असते तिने आपला माईक चालू करून प्रेझेंट द्या.